कार्यशाळा, परिसंवाद इत्यादी कार्यक्रमातून माध्यमिक, उच्च माध्यमिक व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, पालक व सामान्य लोकांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी, वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा इत्यादीसाठी अविरत कार्य करीत आहे. कोविड-19 मुळे कार्यक्रमावर अनेक बंधने आली, पण विज्ञान प्रचार व प्रसाराचे कार्य अखंड चालू राहण्यासाठी आज एका विशेष व्याख्यानाचे आयोजन केले आहे. आजचे व्याख्याते श्री संतोष टकले, वरिष्ठ शास्त्रज्ञ, भाभा अणुसंशोधन केंद्र, मुंबई येथे गेले 20 वर्षांहून अधिक काळ विविध विषयावर संशोधन करत आहेत. त्याचबरोबर त्यांनी अनेक विषयावर 2500हून अधिक प्रबोधनपर व्याख्याने दिलेली आहेत. भारतातील जवळपास निम्म्याहून अधिक जिल्ह्यामध्ये 9 लाखहून अधिक विद्यार्थी, शिक्षक, पालक व सामान्य लोकांच्या पर्यंत मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत मधून व्याख्यानाचे पोचले आहेत. आज ते आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपले विश्व, ग्रह, गोल, तारे या संबंधी असलेले समज, गैरसमज या बाबतीत सखोल मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या आजपर्यंतच्या कार्याची नोंद घेऊन त्यांना युवा वैज्ञानिक, राष्ट्रगौरव, महाराष्ट्र गौरव, पनवेल भूषण इत्यादी पुरस्काराने सन्मानित केले आहे. शिरोडन पनवेल येथे ते UPSC, MPSC व इतर शासकीय परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत हॉस्टेल व इतर सोयी पुरवतात. त्यांची सविस्तर माहिती आपण गुगल व इंटरनेटवर मिळवता येईल. संतोष टकले सरांचे मी आपल्या सर्वांच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय. कार्यक्रम सुरू होताच सर्वांनी आपले माईक आणि व्हिडिओ म्यूट करावेत. संपूर्ण व्याख्यान होईपर्यंत सर्वांनी सूचनांचे तंतोतंत पालन करून सहकार्य करावे अशी विनंती करून आपली रजा घेतो. टकले सरांनी आणि विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानास सुरुवात करावी. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. मराठी विज्ञान परिषदेचा कार्यक्रम आहे म्हणून आपण 90% कॉन्व्हर्सेशन मराठीत ठेवणार आहोत. थोडेफार शब्द टेक्निकल असल्या कारणाने तसेच्या तसे इंग्लिश वापरले जातील. या कार्यक्रमाचं पूर्ण नियोजन मराठी विज्ञान परिषद गडहिंग्लज, विशेषतः डॉक्टर नेर्ले सर आणि शिवलिंग पद्मनाभर सर या 2 व्यक्तींनी केलेला आहे. त्यामुळे या कार्यक्रमात तुम्हाला काही आवडलं तर तुम्ही त्यांना एकदा धन्यवाद व्हॉट्सअप मेसेजद्वारे किंवा ईमेलद्वारे करू शकता. यामध्ये जे मी काही बोलणार आहे अर्थातच त्या सगळ्या गोष्टीला जबाबदार मी आहे. त्यामुळे त्यातलं काही आवडलं नाही तर यात नेर्ले सरांची किंवा पद्मनाभर सरांची काहीही चूक नाही. त्यांच्या डोक्याला ताप द्यायची गरज नाही. तुम्ही मला व्हॉट्सअपने मेसेज करू शकता की तुम्हाला काय आवडलं नाही आणि त्याचं सविस्तर योग्य कायदेशीर उत्तर तुम्हाला पोहोचेल. आता हे सगळं मी का बोलतोय, कारण जरी आज आपण विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावर बोलणार असू तरीही आज आपल्याला जे काही बोलायचं आहे त्यामध्ये बरंचसं तुमच्या विनाकारणच्या जोपासल्या गेलेल्या आणि मृदू केलेल्या भावनांसंबंधित आहे. लहानपणापासून मुलांवर ज्या प्रकारचा संस्कार होतो त्याच प्रकारचं वागणं, बोलणं, विचार आणि मग नंतर तत्व माणसाची विनाकारण होतात आणि मग तो कुठेतरी एकंदर खऱ्या जगापासून दुरावतो. हे सगळं जर अवॉइड करायचं असेल तर योग्य वेळी योग्य शिक्षण आणि योग्य संस्कार विद्यार्थ्यांना दिले गेले पाहिजेत. या भावनेचा व्यक्ती मी आहे. आज आपण विश्वाची माहिती घेणार आहोत. माझं हे व्याख्यान अशाच टाईपचं व्याख्यान एक 70-80% सेम कंटेंट म्हणजे सेम बोललो गेलेलं असेल असं हे व्याख्यान 3000 वेळा झालेलं आहे वेगवेगळ्या ठिकाणी. आणि तसंच हे व्याख्यान इंटरनेटवर असल्या कारणाने त्याचेही लाखो व्ह्यूज झालेत. त्यामुळे ज्या लोकांना असं वाटेल की मी तेच बोलतोय त्यांना फक्त सॉरी म्हणण्याशिवाय किंवा दिलगिरी व्यक्त करण्याशिवाय दुसरा माझ्याकडे पर्याय नाही. आजचं व्याख्यान हेच घ्या असं तर लोकांनी सांगितलं, त्यामुळे आम्हाला तेच व्याख्यान घ्यावं लागतंय. पण जर आपल्याला असं वाटतं हा मुद्दा व्यवस्थित ऍड्रेस केला गेला आणि भविष्यात मुलांच्या दृष्टीने महत्वाचं असं करिअर मार्गदर्शनाचं एखादं व्याख्यान व्हावं तर ते आपण लगेचच पुढच्या आठवड्यात वगैरे घेऊ शकतो. फक्त एक राहील की प्रत्येक वेळी जे मला योग्य वाटतं ते मी बोलणार, ते तत्वतः आणि कायदेशीर दृष्ट्या बरोबर असणार, कारण मागची 25 वर्ष मी शास्त्रज्ञ म्हणून काम करतो. त्यामुळे यामध्ये मध्ये माईक ऑन करून काहीतरी बोलणे
किंवा आपल्याला आता लेक्चर चालू आहे, अंदाजे 100, 150, 200, 250 लोक असतील शेवटपर्यंत. युट्यूब लाईव्ह सुद्धा सुरू आहे. तर अशा परिस्थितीमध्ये उगाच आपल्याला स्वतःला दाखवायचंय म्हणून व्हिडिओ ऑन केला, स्वतःला कुठेतरी काहीतरी अक्कल सुचवायची म्हणून माईक ऑन करून बोलायला सुरुवात केली, तर तुमच्या घरात जे काही चालू आहे ते सगळं आम्हाला माईक आणि व्हिडिओवर ऐकायला विनाकारण मिळेल आणि त्याचा पब्लिक शो होईल. तर त्यामुळे जर माझ्यासारख्या वक्त्याने व्हिडिओ बंद ठेवलेला आहे, तर तुमच्यासारख्या श्रोत्यांनी व्हिडिओ आणि माईक बंद ठेवायला काहीच हरकत नाही. पण आपण तुमचं तोंड आणि मेंदू बंद करत नाही आहोत. तुम्हाला सगळ्यांना पूर्ण संधी दिली जाईल की तुम्ही तुमचे विचार आणि तुमचे प्रश्न नक्की विचारू शकता. ते चॅटबॉक्स मध्ये लिहायचे, कार्यक्रमाच्या शेवट असतील आणि ते आपण शेवटी त्या सगळ्यांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करू. आता या सगळ्यांमध्ये एक छोटीशी गोष्ट जी तुमच्या, माझ्या आणि नेर्ले सरांच्या आणि पद्मनाभर सरांच्या हातात नाही, ती म्हणजे इलेक्ट्रिसिटी, इंटरनेट. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे अचानक लेक्चर बंद झालं तर चिंता करू नका. जेव्हा कधी वेळ असेल, 8 दिवसांनी, 4 दिवसांनी, रात्रीच्या वेळी आपण कधीतरी लेक्चर घेऊया. आता कोकणामध्ये पाऊस सुरू झालाय, त्यामुळे नेटवर्कचे प्रॉब्लेम नक्की असतील. आता जास्त माहिती न देता मी डायरेक्टली स्क्रीन शेअर करतोय. तुम्हाला सगळ्यांना स्क्रीन दिसेलच आणि स्क्रीन दिसल्यानंतर आपण त्यावर लेक्चर घेणार आहोत. तर हे माझं लेक्चर आहे आणि या लेक्चर मध्ये आपण विज्ञानावर आणि तंत्रज्ञानावर बोलणार आहोत, पण दृष्टी ठेवणार आहोत विज्ञानाची, म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन. समोर जे चित्र दाखवलंय ते काही आपल्याला नवं नाही. आपण या बाबतीत कधी डिस्कवरी, कोलंबिया, कधी अपोलो मिशन, ह्या सगळ्या बाहेरच्या देशांच्या मिशन ऐकल्या. कधीतरी आपणही सुरुवात केली, मग चांद्रयान-1, मार्स ऑर्बिटर मिशन, चांद्रयान-2, आणि शक्यतो अशा एवढ्या मोठ्या मिशन्स मध्ये अयशस्वीता हा यशाचाच भाग असतो, कारण बरंच काही शिकायला मिळतं. आता मी 25 वर्ष जर एक वैज्ञानिक म्हणून काम करतोय, तर माझ्याही बऱ्याचशा कामांमध्ये बऱ्याच वेळा अशा गोष्टी घडल्या की जिथे मला अनुभव आला की फेल्युअर इज अ स्टेपिंग स्टोन ऑफ सक्सेस. म्हणजे अपयश ही खऱ्या अर्थाने यशाची पायरी असते, कारण अपयशातून माणूस शिकतो आणि शिकता शिकता माणूस चांगले निर्णय घ्यायला लागतो आणि चांगली कामं करायला लागतो. सो दिस इज व्हॉट यू आर ऑब्झर्विंग. तुम्ही जे पाहताय ते एक स्पेस शटल आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती असलेली प्रणाली आहे. सगळीकडे आपण बोलताना म्हणतो की दिस इज नॉट अ रॉकेट सायन्स, म्हणजे एखादी कठीण गोष्ट म्हणजे जणू काही रॉकेट सायन्स. तर या रॉकेट सायन्सच्या मागे जी कठीणपणा मानला जात होता तो आता बऱ्यापैकी सिंपल झालाय, कारण नाही म्हटलं तरी जगाच्या नकाशावर 8-10 देशांनी आपली आपली रॉकेट्स म्हणा, सॅटेलाइट्स म्हणा, लॉन्च करून देश वेगवेगळ्या ग्रहांभोवती, उपग्रहांभोवती फिरवायला सुरुवात केलेली आहे. कम्युनिकेशन सॅटेलाइट तर बऱ्याच जणांच्या अस्तित्वात आहेतच. मग मला म्हणायचंय की जर असं स्पेस शटल सिस्टम तुमच्या समोर आहे, तर कोणी मला हे सांगू शकेल का चॅट बॉक्स मध्ये की बाबा या टोटल स्पेस शटल सिस्टमचं वजन किती असतं? बहुतांश मुलं आजच्या क्लासमध्ये 5वी, 6वी, 7वी पासून BSc फर्स्ट इयर, सेकंड इयर पर्यंत, काही PhD होल्डर्स, काही इंजिनिअरिंगचे विद्यार्थी, काही MSc चे विद्यार्थी आहेत, असं मला गुगल फॉर्मच्या अवलोकन करत असताना कळलं. म्हणजे तुम्हाला हे उत्तर माहिती असायला काहीच हरकत नाही. परंतु असं दिसतंय की तुम्ही कोणीही चॅटबॉक्स मध्ये प्रश्नाचं उत्तर लिहिलेलं नाहीये. सो आपण काय करूया, हँड रेज करू नका, माईक ऑन करू नका, व्हिडिओ ऑन करू नका, परमनंटली क्लासमधून काढलं जाईल. चॅटबॉक्स मध्ये लिहा, हे शुद्ध मराठीत सांगतोय, तेवढंही कळत नसेल तर लेक्चर सोडा आणि घरात बसा. ओके. तर जर तुम्हाला चुकून हे माहित नसेल की याचं वजन काय आहे, तर आपण एका छोट्या सिंपल प्रश्नाकडे जाऊया की बाबा मोटरसायकलचं वजन काय आहे. असं विचार करा, लॉकडाऊन थोडा कमी करण्यात आलेला आहे, आपल्याला थोडी शिथिलता दिली आहे की आपण मार्केटमध्ये एक स्पेसिफिक वेळेत जाऊ शकतो, भरपूर गर्दी होते. समजा तुम्ही मोटरसायकलवर मम्मी डॅडींसोबत आज रविवारच्या दिवशी मच्छी मार्केटला गेलात आणि अचानक कोणीतरी ट्रॅफिकचे नियम न पाळणारा, जस्ट होल्ड करा, बंद करा, नंतर दुसरं काम करा. ओके. ट्रॅफिकचे नियम न पाळणारा माणूस किंवा व्हेइकल मध्ये हॅलो. माईक बंद केला. ओके. तर अशी मस्ती पोरं विनाकारण करत राहतात. त्यामुळे नेर्ले सर, पद्मनाभर सर आणि बाकी लोकांचं हे काम आहे की ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी
तुम्ही नोट करत राहायचे आहेत, कारण आपल्याकडे शिकण्यामध्ये इंटरेस्ट असण्याचा जर फार भाग असता तर आपण कुठे गेलो असतो. कोकणात कशाची कमी नाहीये, कोल्हापूर, कोकण या परिसरात सगळंच आहे, पण तरीही लोकांमध्ये नको त्या गोष्टी भरपूर आहेत. एनिवे, हॅलो सर. हे सगळं हॅलो. हा बोला. ही एंट्री लक्षात ठेवा, यांना रिमूव्ह करा. आवाज येतोय का माझा मॅडम? सर आय हॅव रिमूव्ड. ओके, तुम्हाला आवाज येतोय माझा? हो सर. ओके, प्लीज. ठीक आहे. आणि असे जे येतील ना नमुने, त्यांना रिमूव्ह करायचं आणि परत आत घ्यायचं नाही, ती एंट्री लक्षात ठेवायची. ओके. हा, सो वी वर टॉकिंग की जर समजा आपण स्पेस शटल सिस्टमच्या वर वजनाची माहिती काढत असताना सडनली आपण एंट्री केलेली आहे मोटरसायकलच्या वजनावर, की बाबा मार्केटमध्ये आपली मोटरसायकल अचानक पडली तर आपण एका हाताने 2 हाताने उचलू शकत नाही ती, कारण तिचं वजन अप्रॉक्सिमेटली 100, 150, 200 किलो असतं. आणि जर 100, 150, 200 किलोची मोटरसायकल एक माणसाच्या 2 माणसाच्या मदतीने उचलायला त्रास होतो शारीरिकदृष्ट्या, तर स्पेस शटलचं वजन विचारण्यामागे माझी भावना तीच होती की तुमच्या लक्षात यावं की 200, 300, 400 किलोचं वजन उचलण्याची शारीरिक क्षमता नसलेल्या माणसाने आकाशात जर 1 लाख नाही, 2 लाख नाही, 3 लाख नाही, तर चांगलं 6-7 किंवा 20-21 किंवा 30-40 लाख किलो वजन असलेली यंत्रप्रणाली प्रक्षेपित केली आणि त्यातून आउटपुट म्हणून, त्यातून मिळालेला फायदा म्हणून आज त्याची मोबाईल चालतोय, आज त्याला टीव्ही पाहायला मिळतोय, आज त्याचे बरेचसे अशी कामं होतात की ज्याच्याने देशाचं संरक्षण होतं. म्हणजे जे मिलिटरी सर्जिकल स्ट्राईक्स वगैरे असतात, या मिलिटरी सर्जिकल स्ट्राईक्स मध्ये नॉर्मली जे सॅटेलाइट कॅमेरे वापरले जातात ते सुद्धा या प्रणालीचा म्हणजे स्पेस शटल सिस्टीम किंवा सॅटेलाइट लॉन्चिंग सिस्टमचा उपयोग करूनच अवकाशात स्थित केले जातात. सो यू कॅन अंडरस्टँड व्हेरी वेल की जर आपण म्हणतो की आपण विज्ञानाच्या युगात वावरतो, 21सावं शतक हे विज्ञान तंत्रज्ञानाचं युग आहे, तर आजूबाजूला जेव्हा आपण लोकांमध्ये अंधश्रद्धेचा आलेला महापूर बघतो, गैरसमजांचा महापूर बघतो, लोक नको त्या अडाणी खराब प्रवृत्ती असलेल्या बुवा बाबांच्या, मुल्ला मौलवींच्या, ते धर्मगुरूंच्या मागे लागतात, तेव्हा आपल्याला हे खरंच लक्षात घेतलं पाहिजे की आपण फक्त विज्ञान तंत्रज्ञानाच्या साधन सामुग्रीचा वापर करतोय की विज्ञान तंत्रज्ञानाला विकसित करणाऱ्या बुद्धीचा वापर करतोय. कारण आकाशात स्पेस शटल प्रक्षेपित करायला शारीरिक ताकद उपयोगात येत नाही, तर उपयोगात येते तुमची बौद्धिक ताकद. आणि या बौद्धिक ताकदीचा विकास व्हावा म्हणूनच आपण काय करतो, शाळेत जातो. शाळेत जातो म्हटलं की आता लोक म्हणतात की सर 1-1.5 वर्ष तर शाळा बंद आहे. जसं की शाळेत गेल्यानंतर इंजेक्शन देतात आणि पोरं पहिलीतून दुसरीत आणि दुसरीतून तिसरीत जातात. शाळेत जातो किंवा शिक्षण घेतो या प्रक्रियेचा अर्थ असा आहे की आपण दिवसातून 5 ते 7 तास अशा गोष्टी वाचतो, लिहितो, समजतो की ज्यातून आपल्या मेंदूचा विकास होत असताना आपली मेंटल ॲबिलिटी म्हणजे बुद्धिमत्ता, मानसिक गोष्ट मेंदूच्या उपयोग करून ज्या दुसऱ्या अनालिटिकल, टेक्निकल, ऍप्टिट्यूड रिलेटेड गोष्टी सॉल्व्ह करायच्या असतात, त्या करण्यासाठी स्टेप बाय स्टेप ग्रोथ होणे गरजेचं असतं. ते सगळं आपण शाळेत जाऊन शिकतो. शाळेत जाणं म्हणजे 2 लाखाचं ऍडमिशन फी भरणे, त्यानंतर 4 लाखाचा क्लास लावणे, त्यानंतर कुठेतरी ऑस्ट्रेलियाला जाणे किंवा अमेरिकेत जाणे हे नाही. भारतात सुद्धा फार अतिशय उत्कृष्ट दर्जाचे वैज्ञानिक, उत्कृष्ट दर्जाचे लेखक, उत्कृष्ट दर्जाचे कलाकार, उत्कृष्ट दर्जाचे नेतृत्व करणारी लोक निर्माण झाली, तर ती जगाच्या पाठीवर सगळीकडे झाली. त्यासाठी त्यांच्या आई वडिलांकडे फार पैसे होते किंवा फार साधन सामुग्री होती असं नाही. हे समजण्यासाठी ती बुद्धी आई वडिलांकडे, शिक्षकांकडे पाहिजे. आणि आज कदाचित याचीच कुठेतरी वानवा आहे म्हणून हे उदाहरण द्यावं लागतं की बाबा अवकाशयान हे तुमच्या बुद्धीने प्रक्षेपित केलं जातं, तुमच्या पैशाने किंवा तुमच्या मंदिर, मशिदी, चर्च मधनं ते प्रक्षेपित केलं जातं. पण हे सांगण्याचा प्रयत्न जेव्हा 200, 400, 500, 600, 800, 1000 वर्षांपूर्वी झाला, तेव्हा त्या लोकांना फार चांगली वागणूक समाजाने दिली नाही. म्हणून आपण त्यातल्या एका व्यक्तीचं उदाहरण बघणार आहोत आणि तुमच्या समोर आहे. पण त्याच्या आधी मुलांना, जी इथे काही बावळट मुलं आहेत पण बहुतांश चांगली मुलं आहेत, त्या बावळट मुलांना आणि त्यांच्या आई वडिलांना हे सांगण्याची इच्छा आहे की चिल्ड्रन मस्ट बी टॉट हाऊ टू थिंक, नॉट व्हॉट टू थिंक. मुलांना संस्कार करत असताना, शिक्षण देत असताना मुलांनी कसा विचार करावा हे सांगितलं, काय विचार करावा हे सांगितलं नाही पाहिजे. आणि ही खऱ्या अर्थाने शिक्षणाची व्याख्या आहे.
आणि एज्युकेशन इज नॉट द ओनली मीन्स ऑफ गॅदरिंग नॉलेज, इट्स अ ट्रेनिंग ऑफ माइंड टू थिंक. मेंदूच्या विचारशक्तीला चालना देणारं प्रशिक्षण म्हणजे शिक्षण. ही इतकी साधी सोपी व्याख्या जर प्रत्येक शिक्षकाला, प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक विद्यार्थ्याला आणि प्रत्येक राजकारण्याला कळली तर भारत देश पूर्वीप्रमाणे सुजलाम सुफलाम होऊन सार्वभौमत्व टिकवायला नक्कीच यशस्वी होईल. ते मला आजकाल काही योग्य आहे असं वाटत नाही. एनिवे, सायंटिफिक टेम्पर या विषयावर मला बोलायचं होतं, पण ते मुद्दामून बोलत नाही कारण मग लेक्चर खूप मोठं होतं. सायंटिफिक टेम्पर, वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे प्रत्येक गोष्ट कुठेतरी तर्कसुसंगत विचारशक्तीला आधारे पुराव्यानिशी सिद्ध झाल्यावरच मान्य करणे आणि जोपर्यंत ती पुराव्याला धरून आहे तोपर्यंत मान्य करणे, असा एक छोटासा विचार. म्हणजे मांजर आडवी गेल्याने तुमचं काही वाईट होणार नाहीये, किंवा तुमच्या घरावर कावळा बसल्याने तुमच्या घरात पाहुणे येणार नाहीये, किंवा अशा तत्सम संध्याकाळी शीळ किंवा विसलिंग केलं किंवा चांगलं असं काहीतरी मधुर आवाजात बोलल्याने साप घरात येणार नाहीये. अशा ह्या ज्या फालतू अंधश्रद्धा आहेत त्यांना दूर ठेवण्यासाठी फक्त त्याच्याविषयी असलेल्या कॉन्सेप्टवर जर तुम्ही 4 प्रश्न विचारलेत तर तुमच्या सगळे गैरसमज दूर होतील. आणि हे प्रत्येक जाती धर्मात आहेत, त्यामुळे विनाकारण तुमच्या वैयक्तिक धर्मभावना दुखावून घेऊ नका जेव्हा मी हे सगळं बोलतो. हे सगळं जे मी बोलतोय ते वैज्ञानिक दृष्टिकोनाला धरून आहे आणि ते फार महत्वाचं आहे आणि ते आपलं फंडामेंटल म्हणजे मूलभूत कर्तव्य आहे असं जेव्हा मी बोलतो तेव्हा मला आधार घ्यावा लागतो भारतीय घटनेमधल्या क्लॉज नंबर 51A चा, जिथे लिहिलेला आहे की इट इज फंडामेंटल ड्युटी ऑफ एव्हरी इंडियन सिटीजन टू डेव्हलप, प्रमोट, फोस्टर सायंटिफिक टेम्पर. एनिवे, विल नॉट गेट इन टू दॅट. याच्यामुळे फायदा काय होतो की माणूस कुठेतरी वेल इन्फॉर्म चॉईसेस सिलेक्ट करायला लागतो त्याच्या आयुष्यात. म्हणजे काय तर विचार विनिमय करून अधिक माहिती असलेली व्यवस्थित गोष्ट जर आपण आपल्या आयुष्यात अंगीकार करायला लागलो तर त्याचा भविष्यात आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या सगळ्या व्यक्तींसाठी, म्हणजे कोणासाठी, समाजासाठी, देशासाठी, मानवतेसाठी त्याचा खूप चांगला उपयोग होतो. पण हे धर्मग्रंथात लिहिलेलं नाही. आणि म्हणूनच बरेचसे असे धर्मग्रंथ आणि धार्मिक लोक आहेत की ते धर्मग्रंथातल्या गोष्टींच्या विरुद्ध प्रश्न विचारणे या गोष्टीला सुद्धा पाप मानतात. ओके, तर ह्या गोष्टीतून आपण 21व्या शतकात जितक्या लवकर होईल तितक्या लवकर बाहेर पडावं. याचं कारण हे आहे की धर्म ही गोष्ट तुम्हाला नैतिकता शिकवते तोपर्यंत योग्य आहे, पण धार्मिक नावाने खाली जर तुमच्याकडून अनैतिक कृत्य करून घेतले जात असतील तर ते मान्य करू नका. एनिवे, आपण एक उदाहरण घेणार आहोत की मी जे म्हणालो की बऱ्याचशा महान लोकांनी मेहनत केल्यानंतर माझं प्रेझेंटेशन कोणीतरी गायब केलेलं दिसतंय. त्यासाठी मला परत मागे जावं लागेल. 2च मिनिटं द्या मला. ज्या कोणी समवन एल्स इज प्रेझेंटिंग, जे कळत नाही त्याच्यात पडू नका, कारण प्रेझेंट मलाच करायचंय, बोलायचं मलाच आहे. उगाचच वेड्यासारखं वागून लोकांचा वेळ फुकट घालू नका. ओके, तर इथे तुम्हाला जे चित्र आहेत काका दिसत आहेत ते काका आहेत मिस्टर गलेली गॅली. 400 वर्षापूर्वी त्यांच्या खाली, त्यांच्या फोटोच्या खाली दिसणाऱ्या छोट्याशा दुर्बिणीतून यांनी आकाशाचं अवलोकन करायला सुरुवात केली आणि त्यांनी जे काही शोधून काढलं ते एवढं इंटरेस्टिंग आहे की ही जी खाली दुर्बीण आहे ती माझी आहे. मराठी विज्ञान परिषदेकडे पण दुर्बिणी आहेत आणि हे सगळे लोक, बऱ्याच वेळा मी एकटा पण फिरतो, तर असं मी एकटा फिरून भारत देशात 8-9 लाख लोकांना जे गॅलिलिओने 400 वर्षापूर्वी बघितलं होतं तेच दाखवतो, तरी लोकांना केवढी मजा वाटते. काय दाखवतो ते बघ. काय दिसतंय तुमच्या चित्रात? तुमच्या चित्रात दिसतोय चांदोमामा आणि बाजूला खाली दिसतोय छोटासा तारा. आता तुम्ही मला विचारणार की सर तो खाली आहे तो काय आहे? त्याच्या आधी मीच तुम्हाला विचारतोय की जर आकाशातला चंद्र तुम्हाला दिसतोय तर चंद्राच्या खाली असलेली गोष्ट एक्झॅक्टली काय आहे असं तुम्ही चॅट बॉक्स मध्ये लिहून उत्तर देऊ शकता का? त्याच्या आधी मी पुढच्या स्लाइडवर जातो आणि पुढचा प्रश्न विचारतो की या चित्रामध्ये दाखवलेल्या बऱ्याचशा कला कोणाच्या आहेत? आणि तुमचं उत्तर काही मला चॅट बॉक्स मध्ये मिळालेलं नाहीये, म्हणून मी इमिजिएटली माझ्यातर्फेच उत्तर देतो की ह्या ज्या कला आहेत ह्या शुक्र नावाच्या ग्रहाच्या कला आहेत. आणि मागे जो चित्र, मागचं जे चित्र आहे त्या मागच्या चित्रामध्ये जो ट्विंकलिंग स्टार लाईक ऑब्जेक्ट दिसतोय तो शुक्र ग्रह आहे. म्हणजे बरेचसे इथेही विद्यार्थी असतील की ज्यांना आकाशात 7, 8, 9 ग्रह आहेत हे माहिती आहे. 7, 8, 9 का बोलतो? कारण बऱ्याच जणांना 7 वाटतात, बऱ्याच जणांना 8 वाटतात, बऱ्याच जणांना 9 वाटतात. ऍक्च्युअल उत्तर 8 आहे, पण 7, 8, 9 आहे म्हणजे त्यांनी कधीतरी कुठेतरी पुस्तकात वाचलंय, शाळा शिकलीये, मन लावून शिकलीये आणि मग काही वर्षानंतर त्या माहितीत बदल होऊन आत्ताची खरी
मान्य माहिती ही आहे की 8 ग्रह आपल्या सूर्यमालेत आहेत. त्यातला एक शुक्र नावाचा ग्रह आहे असं आपण शिकतो. पण आकाशात रात्रीच्या वेळी, संध्याकाळच्या वेळी त्याला पाहण्याची किंवा त्याला दुर्बिणीतून पाहण्याचं कुतूहल मुलांमध्ये निर्माण होत नाही, कारण तशा प्रकारचं वातावरण घरात आणि शाळेत नसतं. तर अशा या शुक्र ग्रहाला जो ट्विंकलिंग स्टार लाईक ऑब्जेक्ट तुम्हाला इथे दिसतोय, त्याला टेलिस्कोप मधनं बघितल्यावर त्याच्या अशा कला दिसल्या गॅलिलिओला, आणि मग त्याने आपला जो दुर्बीण आहे ती वळवली गुरुग्रहाकडे. गुरुग्रहाकडे वळवल्यानंतर त्याला गुरुग्रहासोबत त्याला पिंगा घालणारे 4 छोटे छोटे ट्विंकलिंग छोटे, आपला पॉलिश मणी असतो ना, तसे छोटे बिंदू दिसले. आणि तसे बिंदू दिसल्यावर त्याच्या लक्षात आलं की आकाशातल्या वेगवेगळ्या गोष्टींच्या मागे वेगवेगळ्या गोष्टी पिंगा घालत असतात. म्हणजे आपण जे काही धर्मग्रंथात लिहून ठेवलंय की आपण स्पेशल आहोत, म्हणजे माणूस स्पेशल, पृथ्वी स्पेशल, पृथ्वीचा सूर्य स्पेशल, आणि मग पृथ्वीवर राहणारे स्पेसिफिक लोक स्पेशल, आणि मग त्या स्पेशल लोकांना सगळ्यांनी सगळं नेऊन द्यायचं आणि त्यांनी मात्र त्यांना नेहमी कुचेष्टेने किंवा अशा त्यांच्यावर जुलूम करावे. तर हे असं स्पेशलचा जो फंडा होता तो चुकीचा आहे, आणि तो जो लिहिला गेलाय तो स्वार्थ प्रेरित भावनेने लिहिला गेलाय असं गॅलिलिओने थोडंफार सांगायला सुरुवात केली. मग त्याने शनीकडे आपली दुर्बीण वळवली आणि मग त्याला अशा शनी ग्रहाचं कड दिसलं. एक्झॅक्टली कड नाही दिसलं, 400 वर्षापूर्वी त्याला काहीतरी वेगळं वाटलं, आणि मग त्याने जे काही कॉन्सेप्ट म्हणजे फंडामेंटल विज्ञानाच्या पुस्तकात म्हणजे लोकांमध्ये जनमानसात होते त्याच्यावर भाष्य करायला सुरुवात केली. आणि शुक्रच्या कला आणि त्यासोबत जोडलेला इतर अभ्यास घेऊन त्याने सूर्य केंद्रित सिद्धांत प्रूव्ह केला, जो कोपर्निकसने मांडला होता. आता एवढे सगळे महत्वाचे मूलभूत सिद्धांत आणि त्याच्या पुष्टी देणाऱ्या गॅलिलिओला 400 वर्षापूर्वी कुठलाही पुरस्कार देण्यात आला नाही. त्या प्राण्याला काय केलं, त्या माणसाला लोकांनी 16 वर्ष जेलमध्ये टाकलं. शेवटची 5 वर्ष तो आंधळा होता, आणि मग त्यानंतर तो मेला, आणि मेल्यानंतर त्याच्या नावाचं एक खडगं सुद्धा बांधलं नाही, कारण गॅलिलिओ जे बोलत होता ते कुठेतरी धर्मग्रंथांच्या आणि धार्मिक भावनांच्या आणि माणसाला त्रास देणाऱ्या आणि माणसाच्या विचारांची गळचेपी करणाऱ्या विचारांच्या विरोधात. अर्थातच त्यावेळी त्या लोकांचा खूप पगडा होता, मग त्याला खूप त्रास झाला, पण तरीही त्याने मांडलेलं सत्य लपून राहिलं नाही. ते पुढे येत राहिलं. मग ज्ञान आलं, ज्ञानातून विज्ञान, विज्ञानातून तंत्रज्ञान, आणि आज आपण तंत्रज्ञानाच्या माध्यमाने कोणी कोल्हापूरमध्ये बसलाय, कोणी अहमदनगरमध्ये बसलाय, कोणी पुण्यात बसलाय, आणि असे एकूण अंदाजे आपल्याकडे, हॅलो माईक बंद ठेवा, परत सांगणार नाही, असे अप्रॉक्सिमेटली 120 विद्यार्थी आपलं लेक्चर ऐकत आहेत जगाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून. म्हणजे तुमच्या सहज लक्षात येईल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून की आज टेक्नॉलॉजी कुठे पोहोचली. म्हणजे खरंच जर 1.5 वर्षापासून शाळा बंद आहे तर शिक्षण बंद आहे का? नाही. महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदच्या शिक्षकांचं विशेष कौतुक, कारण मी त्यांच्या बऱ्याचशा ग्रुपमध्ये आहे. सगळीकडे शिक्षण चालू. त्यांनी बनवलेले व्हिडिओ हे हायफाय इंटरनॅशनल स्कूल पेक्षा पण चांगले. फक्त ते त्यांचा उपयोग करून पालकांनी, विद्यार्थ्यांनी दिवसाला 2 तास 5 तास अभ्यास केला पाहिजे, कारण पुढे भविष्य पालकांच्या मुलांचं घडणार आहे, आणि मुलांचं घडल्यामुळे पालकांचं घडणार आहे. एवढा स्वार्थ तर आपण आपल्या पोरांकडे ठेवतो की नाही? पण हे होत नाहीये, कारण लोकांना असं वाटतं की 10-5 रुपये किंवा 500-1000 रुपये शाळेत देऊन पाठवलं पोराला की आपली जबाबदारी त्याला घडवायची संपली. या चुकीच्या कॉन्सेप्ट मधनही बाहेर येणं 21व्या शतकात गरजेचं आहे. तर आता आपण शिकलो की बाबा कसं जुन्या काळी महान लोकांनी कुठेतरी अन्यायाविरुद्ध आणि चुकीच्या गोष्टींविरुद्ध मुकाबला करत ज्ञानातून विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन आणला, आणि आज आपलं सुखमय जीवन सुरू आहे. मग आपण आपल्या जुन्या लोकांना विसरायचं का? त्यांनी दिलेल्या फंडामेंटल्सना विसरायचं का? तर तसं कुठेतरी घडताना दिसतंय, म्हणून आजचं लेक्चर. जर तुम्ही म्हणाल की सर पण आम्ही तर ऐकलं होतं की करिअर गायडन्सवर बोलणार आहात, तर करिअर गायडन्स हा ज्या आयुष्यासाठी उपयोगी आहे त्या आयुष्यामधला विचारसरणीला योग्य दिशेने घेऊन जाऊन एक त्याचा मजबूत पाया बनवणे, भरभक्कम पाया बनवणे, हाही शिक्षणाचा आणि करिअर मार्गदर्शनाचा भाग आहे, असं मला खरंच मनापासून वाटतं. आणि हे मला मनापासून वाटतं म्हणून मी 3000 लेक्चर स्वतःच्या खिशातून 5-50 लाख रुपये संपवून देशभर दिलेत. कुठे मराठीत बोलावं लागलं, कुठे हिंदीमध्ये बोलावं लागलं, कुठे इंग्लिशमध्ये बोलावं लागलं, कुठे जाऊन तर अगदी त्यांच्या भाषेतले काही तोडके मोडके शब्द घेऊन बोलावं लागलं. पण दिले गेले लेक्चर, कारण मला पटलेलं आहे की वैज्ञानिक दृष्टिकोन हाच मानवी जीवनाच्या विचारसरणीचा आदर्श पाया ठरू शकतो. आता हे मला पटलंय म्हणून मी सांगतो, आणि काही चांगली लोक आहेत, नेर्ले सरांसारखी, शिवलिंग पद्मनाभ सरांसारखी, त्यांना याचं फार कौतुक असतं.
त्यामुळे हे तुम्हाला जर पटतंय की हे निस्वार्थ भावनेने मराठी विज्ञान परिषद करते, निस्वार्थ भावनेने मी वैयक्तिकपणे करतोय, तर तुम्हाला स्वार्थी भावनेने तरी तुमच्या मुलाबाळांमध्ये, फॅमिलीमध्ये, तुमच्या समाजामध्ये हा दृष्टिकोन रुजवावा लागेल आणि तीच खरी देशसेवा. तर आज आपण लक्षात घेणार आहोत की जर आपण 60-70 वर्ष जगतो, जर पृथ्वी एक काहीतरी 400-450 कोटी वर्षांपासून आहे, विश्व काही वर्षांपासून आहे, तर विश्वाच्या एकूण व्याप्ती, प्रसार, प्रचारामध्ये, कालावधीमध्ये, आयुष्यामध्ये हे सगळे गैरसमज आले कुठे? सो लेट्स गो बॅक टू वन इंटरेस्टिंग जर्नी, सो कॉल्ड ओरिजिन ऑफ यूनिवर्स. ह्या ब्रह्मांडाचा किंवा इस कायनात का जन्म कैसे हुआ? तो जन्म कैसे हुआ तो आपके सामने एक अच्छी सी चीज रखी गई है, वो है, सॉरी हिंदीत आलो मी, माफ करा. तर एक समोर तुमच्या छानसं असं काहीतरी ग्लोईंग ऑब्जेक्ट ठेवलाय, वर लिहिलंय ओरिजिन ऑफ युनिवर्स, खाली लिहिलंय बिग बँग. आता हे बिग बँग प्रकरण काय आहे? तर बाबा एखाद्या छोट्याशा ऊर्जेच्या स्रोतातून एवढं मोठं अफाट विश्व काही वर्षांपूर्वी जन्माला आलं. काही वर्षांपूर्वी म्हणजे किती वर्षांपूर्वी जन्माला आलं? इथे त्याचं उत्तर आहे. या उत्तरामध्ये सगळ्यात शेवटी खाली तुम्हाला 13.7 बिलियन इयर्स शब्द दिसेल. म्हणजे 13.7 ते 13.8 अब्ज वर्षापूर्वी विश्वाची निर्मिती एका ऊर्जेच्या स्रोतातून झाली. किती मोठं विश्व आहे. चला आपण त्यासाठी मागे जाऊ. असं विचार करा, कोकणातला कोणी नगरमध्ये असेल तर नगरमधला, कोणी पुण्यात असेल तर पुण्यातला एक छोटासा टेकडी उचला आणि त्या टेकडीला असं विचार करा की एक प्लेन करून आपल्याला तिथे छानसं मैदान बनवायचं. अख्खी टेकडी साफ करताना जितकं माती, दगड, गोटे निघतील ते सगळे कुठे फेकून द्यायचं असं विचाराल तर त्या जरा मुश्किलच आहे, कारण आजकाल कचरा फेकायला जागाच नाही. मग तुम्ही तुमचा मित्र डोरेमॉन आहे त्याला बोलावलं आणि मग त्याने ते अख्खं डोंगर एक छोटासा टेनिस बॉल एवढा बनवला आणि कुठेतरी झाडाझुडपात फेकून दिला. तर प्रॅक्टिकली मला सांगा, एक अख्खा डोंगर एक टेनिस बॉल एवढा बनवू शकतो का? नाही. जर एक अख्खा डोंगर टेनिस बॉल एवढा बनवू शकत नाही, तर मी तुम्हाला मागे दाखवलेल्या चित्रात तुम्हाला मी दाखवलं की एक छोटंसं फुटबॉल इतकं म्हणा किंवा फुटबॉलपेक्षा 4 पट म्हणा, 10 पट, 20 पट, 50 पट किंवा त्याच्यापेक्षा छोटं म्हणा, साईजच्या एक ऊर्जेचा स्रोत दाखवलाय आणि त्यातून फक्त डोंगर नाही, पनवेल शिरढोण नाही जिथे मी बसलोय, किंवा कोकण महाराष्ट्र नाही, इंडिया नाही, अर्थ नाही, सोलर सिस्टम नाही, तर अब्जावधी सोलर सिस्टम ज्या अब्जावधी आकाशगंगेमध्ये सामावलेलं आहे ते सगळं या एवढ्याशा छोट्याशा पेटाऱ्यातून निघा. आता हे कठीण वाटतं की नाही विश्वास ठेवायला? ऑब्व्हियस आहे, कठीण वाटणार, कारण हे विज्ञानाच्या पेटाऱ्यातून मागच्या 2-4 हजार वर्षांच्या अभ्यासानंतर बाहेर आलं. पहिलीला गेल्यानंतर आपण एबीसीडी शिकतो ना, डायरेक्ट पीएचडीचं थिसिस नाही लिहत ना. म्हणजे जर एबीसीडी टू पीएचडीच्या थिसिस मध्ये एक 16, 18, 20 वर्ष जावी लागतात, 25 वर्ष अभ्यासाची जावी लागतात, तर त्याच प्रकारे विज्ञानाचा प्रत्येक फंडा वैज्ञानिक दृष्टिकोनातून समजून घेण्यासाठी मला वेळ द्यावा लागेल. नाहीतर आत्ता बाप दाखव नाही तर श्राद्ध कर, सांग मला माणसं कशी आली, माणसं सुंदर कशी झाली, मग आकाशात पाणी कुठून आलं, मग हा कुठून आला, तो कुठून आला. तर याचं सगळ्यासाठी उत्तर असतं वर बोट दाखवतात. आणि मी ते वर दाखवलेलं बोट कोणीतरी खाली फिरवतो आणि उल्लू बनवतो आणि आयुष्यभराची मेहनत घेऊन पळून जातो आणि मग त्याचा एपिसोड येतो क्राईम पेट्रोलवर, टीव्हीवर. आणि इतकं सगळं झाल्यानंतर पण सगळ्या लोकांच्या पालथ्या घड्यावर पाणी, कारण दिवसाला 4 एपिसोड बनतात क्राईम पेट्रोलचे एका राज्यामध्ये. सो यू कॅन अंडरस्टँड की अज्ञानामुळे माणसाचा किती पिळवणूक होते किंवा किती त्याचा गैरउपयोग केला जातो. हे सगळं समजून घेण्यासाठी तुम्हा विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे की 13.8 बिलियन इयर्स बिफोर सपोज universe has started and scientifically people assume that it is big bang, then let's consider की बाबा ह्या 13.5 अब्ज वर्षाचा मागोवा आपण टाइम मशीनने घ्यायचा ठरवला तर ते कसं होणार? लेट्स स्टार्ट फ्रॉम नाव. आज मी इथे शिरढोणमध्ये बसलोय, तुम्ही तुमच्या घरी कोकणात कुठेतरी नगरमध्ये, अमरावतीमध्ये बसलाय आणि आपण लेक्चर ऐकतोय. आजपासून मी समजा असं विचार करा की 2 वर्ष मागे गेलो, तर नेरले सरांनी मला कोल्हापुरात बोलावलं असतं. तिकडे तुमच्या समोर मी व्याख्यान देत असतो. पण मागच्या 2 वर्षात आपल्याला कोणीतरी व्हायरस त्रास देतोय, तो मॅनमेड आहे की नॅचरल आहे त्याच्यावर नाही जाऊ. म्हणजे 2 वर्षापूर्वीचं विश्व, आत्ताचं विश्व यामध्ये खूप फरक आले. आता मी 2 वर्ष मागे जाण्याच्या ऐवजी गेलो 70-75 वर्ष, तर दिसेल की कोणीतरी आपल्याला दादागिरी करतोय, राजकीय जुलूम करतोय, कारण आपण राजकीय पारतंत्र्यात आहोत. आणि स्वातंत्र्याची जस्ट कुठे पहाट होते म्हणजे 15 ऑगस्ट 1947. त्यावेळी लोक अक्षरशः BA करायचे, 12वी करायचे, 10वी करायचे आणि तरीही स्वतःचं नाही, समाजाचं नाही, तर देशाचं भविष्य घडवायचे. म्हणजेच एक BA झालेल्या व्यक्तीने भारताची राज्यघटना लिहिली आणि ती इतकी चांगली आहे की सर्व घटकांना त्यामध्ये सामावून घेतले. म्हणजे
जर 75 वर्षापूर्वी बीए पॉवरफुल होता, तर आज पण बीए पॉवरफुल आहे. फक्त बीए करणारा आणि बीए करणाऱ्याला शिकवणारा पॉवरफुल नाहीये. ते लोक कसे तरी धक्कास्टारने पास झालेत, म्हणून कदाचित आपल्या देशातला बीए शिक्षणाला लोक असं समजतात की काय नाही करायचं तर बीए करायचं. तर इथे तुमच्या करिअर गायडन्सच्या दृष्टीने महत्वाचं की जर तुम्हाला बीए करायचं तुम्ही करू शकता, पण इतकं छान पद्धतीने आणि इतकं नॉलेज मिळवून करा की बीए झाल्यावर पण तुम्हाला कोणीतरी 15,000ची नोकरी हातात ठेवली पाहिजे. पण त्यासाठी फक्त बीए ची डिग्री उपयोगी येणार नाही, तर उपयोगी येणार तुमचा स्वभाव, तुमचा मेहनत करण्याची वृत्ती आणि तुम्हाला प्रत्येक कामात काळजीपूर्वक लक्ष घालण्याची असलेली इच्छा, जी आई वडिलांकडून आलेली असते आणि त्यांच्या संस्कारातून आलेली असते. सो सपोज यू अंडरस्टँड दिस की बाबा 75 वर्षापूर्वी देश स्वतंत्र झाला, तर मी टाइम मशीन मध्ये आणखीन फिटिंग केलं आणि मी 3.5 वर्ष मागे गेलो. माझ्या घरापासून 100 किलोमीटरवर गेलो तर रायगड किल्ला लागतो. रायगड किल्ल्यावर मी 350 वर्ष मागे जाऊन बसतो. तर मला कोणाची भेट होईल? माझी जगातल्या सगळ्यात महान राजाची. यासाठी नाही की तो मराठी राजा होता की बाबा हिंदू राजा होता की भारतातला राजा होता, नाही. शिवाजी महाराज महान राजा यासाठी होते कारण शिवाजी महाराजांना वेळेच्या पुढच्या गरजा कळत होत्या. जेव्हा लोक सगळ्यांवर जुलूम करून आपल्या तिजोऱ्या भरत होते, तेव्हा समाजासाठी काम करत होते शिवाजी महाराज. जेव्हा बायकांना कुत्र सुद्धा विचारत नव्हतं, प्रत्येकाने असंच पकडलं होतं की येतं म्हणजे सेकंडरी इलेमेंट ऑफ द ह्युमन सोसायटी, तेव्हा शिवाजी महाराज आपल्याच नाही, आपल्या सैन्याच्या नाही तर शत्रूच्या पण आई बहिणींची इज्जत करत होते, त्यांची काळजी करत होते. म्हणजे हा जो जगावेगळा राजा आहे तो आदर्श आहे हे सांगण्यासाठी तुम्हाला जाती धर्माचा झेंडा लावायची गरज नाही. आणि समजा जर मी 350 वर्ष मागे गेलो आणि तिथे रायगडावर जर समजा शिवाजी महाराजांना भेटलो, तर ते नक्कीच माझ्या हातात भगवा झेंडा देणार नाही आणि सांगणार नाही की मोटरसायकलला बांध आणि गावभर भीक मार. शिवाजी महाराज हेच सांगतील की बाबा तुझ्या परीने जे होतंय ते समाजासाठी चांगलं काम. मग आजकालचा तरुण किंवा आजकालचे सो कॉल्ड शिवाजी महाराजांवर भाषण देणारे हे समाजाला सांगतायत का? समाजात हे बिंबवण्याचा प्रयत्न करतात का? म्हणजेच शिवाजी महाराजांपेक्षा शिवाजी महाराजांच्या नावाने पोट भरणारे वेगळे आहेत. हे 350 वर्ष मागे गेल्यानंतर जर आपल्याला अनुभवता येऊ शकतं, तर आपण जर एक 600 वर्ष आसपास मागे गेलं तर पंजाबामध्ये गुरु गोविंद सिंग मिळतील. ते पण अन्यायाविरुद्ध लढत होते, त्यांनी पण एका धर्माची स्थापना केली, पण त्यामध्ये धार्मिकता नव्हती. अन्यायाविरुद्ध लढणे हा महत्वाचा मुद्दा होता. इकडे चादर लावा, तिकडे तो पंखा घेऊन वारा घालत राहा एखाद्या मातीच्या थडग्याला, असल्या भावना त्या काळी नव्हत्या, ज्या आता इतक्या वाढले की जर अशा एखाद्या स्पेसिफिक दिवशी तुम्ही पंजाब परिसरात फिराल तर विनाकारण अगदी पकडून पकडून तुमच्या तोंडात खायला घालतात, तुम्हाला पाणी प्यायला देतील, ज्यूस देतील. का? तर त्यांना असं वाटतं की ही त्यांच्या देवाची सेवा. देवाची सेवा करणे म्हणजे माणसाची सेवा करणे. धर्माचरण म्हणजे माणुसकीचा अनुसरून जगणे. इतकी अक्कल जर 21व्या शतकातल्या शिकलेल्या माणसाला येणार नाही तर तो स्वतःचं आणि समाजाचं आणि देशाचं भलं काय करणार? एनिवे, जर 600 वर्ष मागे गेलं, जर गुरु गोविंद सिंग भेटणार होते, 800 वर्ष मागे गेलो, आळंदीला गेलो, तर आपल्याला ज्ञानेश्वर महाराज भेटतील. ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत नक्कीच उडवली नाही, त्यांनी काही रेड्याच्या तोंडून वेदपीठ पण गायले नाही. पण हे नक्की की सामान्य माणसाला, पिचलेल्या गांजलेल्या माणसाला नॉलेज समजावं या भाषेत, अज्ञात किंवा कमी लोकांकडनं वापरल्या गेलेल्या भाषेतून ते सामान्य लोकांना कळेल या भाषेत आणलं. आणि हे लोकांना पटलं नाही, म्हणून त्यांना भरपूर त्रास देण्यात आला आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्याच नावाने पालख्या निघायला लागल्या. तर पालखी महत्वाची आहे की सामान्यांपर्यंत योग्य ज्ञान पोहोचवणं महत्वाचं आहे, हे आपल्याला त्यांच्या जीवनातून शिकता येईल. आता जर आपण 850 वर्ष मागे गेलो तर आपण 1400 वर्ष मागे जाऊया, मेक्का मदिनाला भेट देऊया सौदी अरेबियात, आणि आपली भेट होणार मोहम्मद पैगंबरांसोबत. आता मोहम्मद पैगंबर जिवंत असताना त्यांनी लोकांना प्रत्येक प्रकारच्या लढाई झगड्यांपासून थांबवलं, कारण वाळवंटा सदृश प्रदेशात 1400 वर्षापूर्वी खरंच खायचे प्यायचे हाल असतील हे सांगायला संतोष टकलेची किंवा कुठल्या तत्वज्ञानाची गरज नाही. एक मिनिट, आमच्या इथे पक्ष्यांचं जात होते. मी जरा निसर्ग सानिध्यात राहतो, गावात राहतो, आमच्याकडे बरेच पक्षी येतात. तुम्ही आमच्याकडे येऊ शकता, मला पक्ष्यांना भेटायला नाही, टेलिस्कोप मधनं आकाशातले ग्रह तारे बघण्यासाठी. असे प्रोग्राम आपण पावसाळ्यानंतर, कोरोना प्रकरण संपल्यानंतर ऍटलिस्ट 15 दिवसाला एक, नाही तर महिन्याला एक घेतो. तुम्हाला योग जमणार असेल तर तुम्ही 15-20 जण आलात तरी आपण असा प्रोग्राम करतो. फक्त येताना फक्त स्वतःचा जेवणाचा डब्बा घेऊन ये, झोपण्याचं सामान घेऊन ये, झोपण्याची जागा आहे आपल्याकडे. भरपूर मोठं UPSCचं हॉस्टेल आहे, त्याच्यामध्ये मोफत पद्धतीने बरेचसे
पुढच्या परीक्षा UPSC MPSCचा अभ्यास करणारे विद्यार्थी राहतात. ओके, एनिवे, तर विषय हा होता की आपण जर 1400 वर्ष मागे गेलो तर आपल्याला पैगंबर साहेब मिळतील, ते भेटतील आणि त्यांनी सुद्धा धर्म प्रसारापेक्षा शांतीचा प्रसार महत्वाचा मानला आणि आज त्यांचेच कुठेतरी त्यांना मानणारे वेडे लोक इतके धार्मिक झाले की ते धार्मिकतेच्या पलीकडे गेलेले म्हणजे धर्मवेडे जास्त वाटतात. आपल्याला धर्माची खरी परिभाषा समजून घ्यायची असेल तर धूमधारी येथे धर्म म्हणजे काय, या वसुंधरेचं, या पृथ्वीचं संरक्षण करून मानवाला एक सुखमय वैचारिक जीवन प्रदान करणारा मार्ग म्हणजे धर्म. ही गोष्ट. माईक बंद करा, एवढा पण कळत नाही का? कोणीतरी माईक चालू ठेवलाय, तो बंद करा. जरा डोकं ठिकाणावर ठेवून लेक्चर ऐका. समोर असायची गरज नाही प्रत्येक वेळी माणसाने. काहीतरी बोलतोय ते पटणार असेल तर ऐकायचं, नाही तर लेक्चर सोडून निघून जायचं. आपण परत चालू केला माईक. तर आपण या विषयावर बोलत होतो की टाइम लाईन मध्ये आपण मागे जातोय. 1400 वर्ष मागे गेलो तर पैगंबरची भेट झाली. माझ्या मते इस्लाम हा खऱ्या अर्थाने शांतीचा प्रसार करणारा धर्म आहे. कारण त्यावेळी जी अतिशय विपरीत परिस्थिती होती, त्या विपरीत परिस्थितीत पैगंबरांना जे योग्य नियम वाटले ते त्यांनी लोकांना सांगितले आणि त्या नियमांच्या आधारे त्या काळात चाललं जाऊ शकत होतं. पण प्रत्येक वेळी समाज, वेळ आणि भौगोलिक परिस्थितीनुसार नियम बदलतात. राहण्या खाण्याचा विचार आचार बदलतो. हे सांगण्यासाठी जास्त काही मी बोलायची गरज नाही. आता आपण पुढच्या स्लाइडवर पण जाऊ शकतो, पण त्याच्या आधी आपण येऊया याच स्लाइड मध्ये की जर मी अंदाजे 1400 वर्ष मागे गेलो तर मोहम्मद पैगंबरांना भेटलो, तर मी 2000 वर्ष मागे गेलो तर जीसस क्राइस्टना भेटणार जेरुसलेममध्ये. मी शांती अमृताचा मार्ग सांगितला. पण जर माईक बंद करावं, तुम्हाला 10 वेळा का सांगायला लागतं? तुम्हाला कळत नाही का? मॅडम बघा माईक कोणाचं चालू आहे, त्यांना रिमूव्ह करा. जस्ट सी Yes, I have removed him. ओके ओके. आणि घेऊ नका, सगळ्यांना सांगून ठेवा की या लोकांना परत घेऊ नका. सो जर 2000 वर्ष मी आजपासून मागे गेलो तर मी शून्यापर्यंत पोहोचलो. आता शून्याच्या पलीकडे जायचं तर मला वेगळा शब्द वापरायला लागेल, इसवी सनापूर्वी. म्हणजे आजपासून जर मी अप्रॉक्सिमेटली 2100 वर्ष मागे गेलो तर मी ऍक्च्युली आत्तापासून मागे 2021 वर्ष गेलो आणि उरलेली 79 वर्ष मी इसवी सनापूर्वी गेलो. पहिला हिशोब आता मी असं म्हणतोय की समजा मी आजपासून अप्रॉक्सिमेटली 2400 वर्ष मागे गेलो, 2400 2300. तर मी ओडिसाच्या कलिंगा प्रांतात फिरत असेल तर माझी भेट सम्राट अशोक सोबत होईल, ज्याने बऱ्यापैकी भारत देशभर बौद्ध धर्माचा प्रसार केला, ज्याची सुरुवात काही वर्ष आधी झाली होती. आता कलिंगा युद्धात कुठेतरी दुःखी झालेला अशोक अगर 250, 250, 300 वर्षापूर्वी होता, तर त्याच्या 50, 60, 100 वर्ष आधी त्याचे पूर्वज म्हणजेच कोण? चंद्रगुप्त मौर्य, आचार्य चाणक्य आणि त्यांना समकालीन असलेले अलेक्झांडर द ग्रेट, पोरस ही मंडळी होती. त्यांच्या थोडं मागे गेलो अजून 50, 60 वर्ष, तर आजपासून 2400 वर्षापूर्वी पायथागोरस होता जो जॉमेट्रीच्या पुस्तकात भेटतो. आजपासून 2500 वर्षापूर्वी ते 2600 वर्षापूर्वी बौद्ध धर्माचा उगम झाला. त्याच काळात जैन धर्माचा पण उगम झाला. जैन तीर्थंकर म्हणा किंवा गौतम बुद्ध म्हणा, हे बऱ्यापैकी समकालीन आहे. 2500-2600 वर्षामध्ये जगामध्ये नोंद असलेल्या बहुसंख्य धर्मांचा इतिहास संपला. आता याच्या पलीकडे जायचं तर आपल्याला संस्कृतींमध्ये जावं लागेल की जिथे लोक सुसंस्कृत होती, सभ्य होती आणि त्यांना विवेक अविवेकाची माहिती होती. याच्यामध्ये मोडतो आपण ज्या देशात राहतो, भारत देश, त्याच्यामध्ये जर तुम्ही 2500 वर्ष मागे जाऊन अजून 1000 वर्ष जोडले तर अप्रॉक्सिमेटली 3500 वर्षापूर्वी पण लोक संस्कारयुक्त आदर्श जीवन पद्धतीने जगत होते, इतके की त्यांच्या घराबारामध्ये कुठेही कोणावर अन्याय होत नव्हता. राजे महाराजे हे सगळं बघत होतं. जरी भलेही या गोष्टी पौराणिक वाटत असतील तरी याचे कुठेतरी आधार मिळतात आणि ते आहे वेद. वेदामध्ये एक गोष्ट आहे वेदांग ज्योतिष, आणि या वेदांग ज्योतिषामध्ये कुठेतरी खगोलीय ज्ञान आपल्या पूर्वजांचं आपल्याला अनुभवाला मिळतं. ज्योतिष म्हणजे राशी भविष्य नाही, ज्योतिष म्हणजे अंगठ्या घालणे नाही, ज्योतिष म्हणजे आकाशातल्या ज्योतींचा म्हणजे ग्रह ताऱ्यांचा ज्ञान. आणि ते 3500 वर्षापूर्वी वेदांग ज्योतिष या संहितेत आहे लिहिलेलं, ऋचांमध्ये, श्लोकमध्ये. ते मी स्वतः पाहिलंय, त्याचा अनुवाद सुद्धा मोहन आपटे सरांचा मी वाचलाय. सांगण्याचा भाग काय की 3500 वर्षांपूर्वी आपले पूर्वज नॉलेज प्रोन होते,
याचा गर्व अभिमान बाळगण्यापेक्षा त्यांच्याप्रमाणे नॉलेजेबल होण्यासाठी मेहनत करायला लागणे गरजेचं. हे मुलांना सांगणं गरजेचं आहे की बाबा भगवा कलर कोणाचा, की ग्रीन कलर कोणाचा, की ब्ल्यू कलर कोणाचा, त्यापेक्षा त्या धर्मामधल्या त्या जातीमधल्या आदर्श व्यक्तींचे सगळे विचार आपण फॉलो केले पाहिजेत. हा विचार महत्वाचा. जर ही 3500 वर्षापूर्वीची गोष्ट आहे तर यात 1500 वर्ष मिळवले तर 5000 वर्षापूर्वीही भारतीय उपखंडात सभ्य लोक राहत होते आणि दॅट इज मोहनजोदारो आणि हराप्पा सिव्हिलायझेशन. आता खूपच स्लो झालंय असं 13.5 अब्ज वर्ष जाताना 13.5 तास तर नक्की लागतील, म्हणून आपण थोडा स्पीड वाढवूया. काय करतोय मी की मी डायरेक्टली 5000 ला 10 ने मल्टिप्लाय करतोय, 50,000 ला 10 ने मल्टिप्लाय करतोय. 5,00,000 वर्षापूर्वी आकाशातून एक मिटिओर उल्कापात आला, पण तो आला आणि पृथ्वीवर आपटला आणि आपटताना त्याने चूज केलं महाराष्ट्र. आता महाराष्ट्रातल्या कुठल्या ठिकाणी आपटायचं म्हटलं तर तो म्हणाला की कोकणात बऱ्यापैकी लोक मच्छी बिच्छी खाऊन खुश आहेत, तर आपण थोडं एक वेगळ्या ठिकाणी जाऊया. मग तो महाराष्ट्रात बुलढाणा जिल्ह्यात गेला आणि मग बुलढाणा जिल्ह्यात पडल्यानंतर तिथे ते छानसं, त्या काळी तर बरेच काही त्रास झाला असेल, पण आज तिथे एक सुंदरसं काय आहे, लोणार विवर सरोवर आहे. आणि हे लोणार सरोवर आपल्या कोकणवासियांपासून हार्डली नॉट मोर दॅन 400-450 किलोमीटर. बाजूलाच देवगिरीचा छानसा अतिशय चांगला किल्ला आहे, ज्यामध्ये आपल्याला आपल्या पूर्वजांच्या परत युद्ध कौशल्याच्या डोक्याची माहिती होती. तर माईक बंद करा. तुम्हाला इतकं तर कळायलाच पाहिजे, 10 वेळा तीच गोष्ट सांगायची, झोपेत आहात. तर मला हे म्हणायचं आहे की समजा आपण अप्रॉक्सिमेटली जर 5-5.5 लाख वर्ष मागे गेलो तर लोणार सरोवराच्या निर्मितीचं रहस्य आपल्याला कळेल की ते उल्कापातामुळे आहे की ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे. पण ह्या रहस्याचा उलगडा करण्यासाठी जगभरातले सायंटिस्ट तिथे येतात आणि भारतातली लोक मात्र मंदिर, मशिदी, चर्चच्या लाईनीमध्ये उभे आहेत. त्यांना अशा काही चांगल्या सायन्स प्रकल्पांचा, सायन्सशी रिलेटेड साईट्सचा किंवा इतिहासाशी रिलेटेड साईट्सचा काही संबंध नाही. भारतामधल्या 90% नाही 99% लोकांना माहित नसेल की बुलढाणा मधल्या लोणार तालुक्यामधल्या लोणार या जागी चांगलं इतकं अप्रतिम सरोवर आहे. माझ्या आतापर्यंत 2 व्हिजिट झाल्यात आणि तिथे गेल्यानंतर बऱ्याच वेळा गाईडचं काम मलाच करावं लागतं, कारण बाकी आलेल्या लोकांना ती पिकनिक स्पॉट वाटतो. जसं बरेचसे वेडे लोक प्रकाश आमटेंच्या सोशल उपक्रमांना भेट देतात कारण त्यांना तिथशी काहीतरी प्राणी संग्रहालय असं वाटतं. मला स्वतः भाऊ सांगत होते की एकदा इथे खूप मोठा ग्रुप आला आणि त्यांना काही ऐकायचं नव्हतं, त्यांना फक्त प्राणी बघायचे. सो आपण आपल्या अज्ञानाचं किती प्रदर्शन मांडायचं हे शिकलेल्या माणसाने ठरवायला सुरुवात केली. जितकी लवकर कराल तितकं तुमचं हसं कमी होईल. सो व्हॉट इज इम्पॉर्टंट हिअर की जर 5.5 लाख वर्षापूर्वी कुठेतरी भारतात काहीतरी भौगोलिक घडत होतं, खगोलीय घडत होतं, तर याच्या पलीकडचं तुम्हाला काही आठवतं का? आठवायला पाहिजे, कारण आपण सगळ्यांनी मम्मी डॅडींच्या मेहनतीचा पैसा खर्च करून डायनासोर्सचा पिक्चर पाहिला. आणि जर डायनासोर्सचे पिक्चर आपण पाहिले तर ते डायनासोर जे होते ते पृथ्वी तलावर अस्तित्वात होते आणि ते किती वर्षापूर्वी अस्तित्वात होते या प्रश्नाचं उत्तरही बहुतांश लोकांना माहित नसतं. तर अंदाजे 65 मिलियन म्हणजे 6.5 कोटी म्हणजे 650 लाख वर्षापूर्वी डायनासोर एक्सटिंक्ट झाले, गायब झाले, पृथ्वीवरना नेस्तनाबूत झाले. पण ते जन्माला आले होते 20 कोटी म्हणजे 2000 लाख वर्षांपूर्वी, म्हणजेच 2000 लाखातून 650 लाख गेले, तर अंदाजे 1350 लाख वर्ष पृथ्वीवर डायनासोरांच्या पिढ्या राज्य करत होत्या. तर हु विल टेल मी की डायनासोरांनी स्वतःच्या पिढ्यांचं अस्तित्व 1350 लाख वर्षापर्यंत वाचवण्यासाठी किती मंदिरं, किती मशिदी, किती चर्च, किती बरेचशी अशी धर्मस्थळ बांधली. आणि माणूस तर मागच्या 25-30 लाख वर्षांपासूनच पृथ्वीवर आहे. मग आपण इतकं नाटक का करतो? आपण याच्या मागे निसर्गाचा अपव्यय का करतो? आपण आपली शारीरिक आणि बौद्धिक क्षमता या गोष्टींच्या मागे का लावतो? आणि खरंच त्याच्याने काही देशाचं आणि मानवजातीचं भलं होतं का? आता करोना व्हायरसवर जर वॅक्सिन आलं तर ते वॅक्सिन कुठल्या मंदिराने, मशिदीने, चर्चने, कुठल्या बाकी धर्मस्थळांनी दिलं का, की बुद्धविहारांनी दिलं का? मग ह्या सगळ्या नौटंकीतनं जितक्या लवकरात लवकर बाहेर पडू तेवढा हा विषमतेने नटलेला म्हणू शकता किंवा डायव्हर्सिटी इन युनिटी सो कॉल्ड असलेला देश जो आहे तो सुजलाम सुफलाम होणार की नाही? मग ते होण्यासाठी आपल्या मेंदूमध्ये कुठेतरी खऱ्या अर्थाने विज्ञानाच्या वापरासोबत वैज्ञानिक दृष्टिकोनाचं बीज रोवलं पाहिजे. सो इफ वी आर डुईंग दॅट, तर माहितीसाठी की 20 कोटी वर्षापूर्वी जे डायनासोर आले ते ज्या पृथ्वीवर आले ती 450 कोटी वर्षांपूर्वी म्हणजे 460 करोड वर्षांपूर्वी, 4.6 बिलियन इयर्स बिफोर सूर्यासोबत जन्माला आली. आणि सूर्य आणि हे सगळे जे आजूबाजूला चमकणारे तारे आहेत
हे विश्वातून ज्या जन्माला आलं ते 13.7 अब्ज म्हणजे 1380 ते 1370 कोटी वर्षापूर्वी ऊर्जेच्या स्रोतातून जन्माला आलं असं या चित्रात लिहिलेलं आहे. या चित्राच्या आपण आता पुढे जातोय आणि पुढच्या चित्रामध्ये आपण आपली सूर्यमाला समजून घेतोय, ज्याच्यामध्ये विशेष काही नाही, कारण तुम्ही सगळे 10वी पर्यंत जरी असाल तरी 10 वेळा सूर्यमाला शिकला. फक्त असं विचारलं की बाबा सूर्य हा प्रचंड आगीचा गोळा आहे, तर तिकडे एलपीजी सिलेंडर कोणी नेऊन ठेवले किंवा तिकडे बाबा कोळशाचा ढीग कोणी केलाय, तर मग लोकांना प्रश्न पडतो की आकाशातल्या या टोकाला बोट दाखवू की त्या टोकाला बोट दाखवू की मंदिरावर दाखवू की मशिदीवर दाखवू. बऱ्याच वर्ष लोकांनी मानवतेने हा विचार केला की कोळसा जळतोय की एलपीजी जळतोय की आमकं काय जळतंय, पण नंतर कळलं की तिकडे जळत काही नाही, तिकडे न्यूक्लिअर फ्युजनने एक इलेमेंट दुसऱ्या एलिमेंट मध्ये कन्व्हर्जन होतं आणि ह्या प्रक्रियेमध्ये जी अफाट ऊर्जा निर्माण होते ती अफाट ऊर्जा, होल्ड ऑन, हा, ती अफाट ऊर्जा. माझा आवाज येतोय ना मॅडम? येस सर. ओके. तर तुमच्या माहितीसाठी सूर्य हा हायड्रोजन वायू या इंधनावर चालतो. आपल्या घरात जसा एलपीजी सिलेंडर असतो, 17 किलो 14-15 किलोचा एलपीजी सिलेंडर 2-3 महिने आपलं जेवण आरामात बनवतो, जर घरात 3-4 लोक असतील. नाही तर बऱ्याच लोकांच्या घरात गैरसमज काय असतो, उपरवाले की देन है, तर खाली खाली तुमच्याकडे पोरं. मग त्यांच्यावर संस्कार, त्या मुलांना आदर्श नागरिक बनवणे, या सगळ्या संकल्पनेचा मानवतेशी, देशाशी, धर्माशी काही संबंध नाही. तर ह्या असल्या बाष्कळ धर्मकल्पनातनं जितक्या लवकर बाहेर पडता येईल तेवढं बाहेर पडा. देशाची, समाजाची सेवा म्हणजे आपण स्वतः समजदार होणं, आपल्या कुटुंबाला समजदार आणि कुठल्याही बेकायदेशीर गोष्टी आणि संस्कारांपासून दूर ठेव. इतका विचार एक एक कुटुंबाने आपापल्या फॅमिली मेंबर्स मध्ये टाकायला सुरुवात केली तर देश काय दुनिया सुधारणार यामध्ये हे सांगायला माझी गरज नाही. तर सांगण्याचा मुद्दा हा होता की आपल्या घरातला 14 किलोचा गॅसचा सिलेंडर जर 3 महिने आपलं जेवण बनवू शकतो, तर सूर्यावर एका सेकंदाला 14 किलो किंवा 15 किलो हायड्रोजन नाही वापरलं जात. 3 महिने तर सोडा, सूर्यावर एका सेकंदाला अंदाजे 500-550 अब्ज किलोग्रॅम हायड्रोजन वापरला जातो. त्यातून अप्रॉक्सिमेटली 90-95% हेलियम बनतो. उरलेला पार्ट न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शनने ऊर्जेत कन्वर्ट होतो आणि त्या ऊर्जेचा 1 अरबवाच हिस्सा पृथ्वीपर्यंत पोहोचू शकतो. 1 अब्जवा हिस्साच पृथ्वीपर्यंत पोहोचू शकतो 15 करोड किलोमीटरच्या अंतरामुळे आणि मध्ये असलेल्या वातावरणाच्या थरांमुळे. आणि तरी सुद्धा पृथ्वीवरचा फरक बघाल तुम्ही या उष्णतेमुळे निर्माण झालेला, तर तुम्हाला हसायला येईल. असं विचार करा, आपण सगळे कोकणवासीय समजा काश्मीरमध्ये किंवा स्वित्झर्लंडमध्ये जन्माला आलो असतो, तर आपण असे सफरचंदापेक्षाही जास्त गोरे गोरे असतो की नाही? पण नाही म्हटलं तरी भारतामध्ये जसं जसं आपण साऊथला यायला लागतो तसा आपला वर्ण बदलत बदलत काळात थोडाफार काळपट होत जातो. पण आता विचार करा, तुम्ही वेस्ट इंडिजला गेलात तर वेस्ट इंडिजला गेल्यावर तर असं वाटतं की आदमी साला जल गया. तर आदमी जल गया है की नाही जल गया है हा आपल्या स्किन मध्ये सूर्यप्रकाशच्या किती प्रमाणात आपल्याला पडला त्याच्यामुळे तयार झालेल्या मेलेनिनच्या कणांमुळे आपल्या स्किनला रंग प्राप्त होतो. आता हा साधा फरक जुन्या काळी लोकांना माहिती नसल्या काळाने गोऱ्या लोकांनी काळ्या लोकांना तुम्ही मागच्या जन्मी पाप केलं होतं म्हणून तुम्ही या जन्मात काळे जन्माला आले म्हणून विकले. पण मानवी बुद्धिमत्तेचा आणि त्याला मिळालेल्या संस्काराचा आणि साधन सामुग्रीचा आणि संधींचा परिणाम असा असतो की अशी काळी माणसं सुद्धा त्यांच्या बुद्धिचातुर्यावर पुढे जाऊन जगातल्या सगळ्यात बलिष्ठ देशाचे राष्ट्रपती बनू शकतात. आणि अशा उदाहरणातून आपल्या सगळ्या तरुणांना, मानवजातीला हे शिकायचं आहे की केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे. म्हणजे सगळ्यांनी सगळ्यात महत्वाचा छंद जोपासायचा आहे तो म्हणजे हार्डवर्क, मेहनत. देर इज नो सबस्टिट्यूट फॉर हार्डवर्क. मेहनत करून तुम्ही राष्ट्रपती बनू शकता, पंतप्रधान बनू शकता, थापा मारून पण बनू शकता, पण शक्यतो मेहनत करून बनाल तर उत्तम. ओके ओके सी सी काय आहे तुम्हाला मी सांगतो. मॅडम माझ्याकडे एक कंप्लेंट घेऊन आल्या की माझं लेक्चर पूर्ण वेळ पॅरलल एक व्हॉलेंटियर म्हणून अटेंड करतात, तर त्यांचं म्हणणं की त्यांना योग्यपणे माझा आवाज येतोय. तुमचा आवाज जर ब्रेक होतोय तर तुमच्याकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. तुमच्याकडे जर नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे तर आपण तो आत्ता सॉल्व्ह करू शकत नाही. आपण एक छोटं काम करूया. माझा जर नेटवर्कचा प्रॉब्लेम झाला तर मला इथे लगेच मॅडम कळवतील आणि 2-3 व्हॉलेंटियर्स पण आहेत माझ्या युपीएससीच्या हॉस्टेलमधले. पण तुम्हाला जर हे लेक्चर व्यवस्थितपणे परत ऐकायचं तर हे रेकॉर्ड होत आहे. हे रेकॉर्ड झालेलं लेक्चर असंच्या असं आपण युट्यूबवर अवेलेबल करणार आणि तुमचे जे दोन्ही ग्रुप आहेत त्यांना टाकणार. मग तुम्ही शांतपणे ते नंतर ऐका. आता मात्र तुमचा मला जो कन्सर्न आहे जो चॅटबॉक्स मध्ये तुम्ही लिहिलाय त्याचं उत्तर एवढंच द्यावंसं वाटतं की माझ्याकडे नेटवर्क स्ट्रॉंग आहे
माझ्याकडून डेटा ट्रान्समिट रिसीव्ह चांगली होते, तुमच्याकडे जर होत नसेल तर जरा नेटवर्क चेक करून घ्या, नाहीतर नंतर मग रेकॉर्डेड लेक्चर ऐका. तर आपण इथे होतो की जर सूर्याच्या उष्णतेचा परिणाम एवढा चांगला आहे, तर आपल्याला सूर्याच्या ऊर्जेचा वापर करून मानवतेसाठी काही करता येण्यासारखं असेल तर करू शकतो. यू विल बी शॉक टू नो, डोंगर कपाऱ्यांमध्ये ज्या आजकाल बाजूला कुठेतरी इलेक्ट्रिसिटी न पोचलेल्या ठिकाणी सुद्धा बोरवेल मारल्या जातात आणि हे बोरवेलचं यंत्र सुद्धा सोलार ऊर्जेवर चालतं. अशी प्रणाली विकसित झाली, अशा अनेक गोष्टी विकसित झाल्या. फक्त जोपर्यंत ही प्रणाली स्वस्त होत नाही तोपर्यंत सामान्य माणसाला परवडणार नाही, आणि जोपर्यंत सामान्य माणसाला परवडणार नाही तोपर्यंत सामान्य माणूस घेणार नाही. म्हणजे एक गोष्ट कोणी तयार केली त्याच्या मागे लाख रुपये खर्च झाले आणि त्या एक माणसाला ती विकायची तर लाख रुपयाचं त्याला बिल पडेल. पण तेच जर 1 लाख लोक घेणार असेल तर 1 रुपयाचं बिल पडेल. 10 लाख घेणार असतील तर त्याच्यापेक्षाही 1 दशांश होऊन जाणार, ते 10 पैशाला पडणार ते. म्हणूनच भारतामध्ये लोकसंख्या भरपूर आहे. तुम्हाला प्रत्येक टेक्नॉलॉजी इतकी व्यवस्थित आणि युजेबल पद्धतीने आणायची की त्याच्याने तिचं मूल्य कमी होईल, तुमचा फायदा वाढेल आणि समाजाचंही भलं. अशा पद्धतीने सूर्यासारख्या ऊर्जेच्या स्रोताला देव मानायची गरज नाही, पण त्याला समजून घेऊन त्याचा अभ्यास करण्यासाठी जर तुम्ही PhD केली तर तुम्हाला चांगली नोकरीही मिळणार आणि तुम्ही लोकांचे गैरसमज दूर करायला मदतही करू शकाल. स्वतःला मिळालेल्या पैशाने तुम्ही समाजासाठी काही चांगलं कमी कामं पण करू शकता. जसं माझ्यासाठी मला जर तुम्ही इंटरनेटवर शोधाल तर तुम्हाला कमीत कमी माझी 20-25 कामांची लिस्ट मिळेल जी मी करतो माझ्या पगारातून टॅक्स भरल्यानंतर. पण हे करण्याची माझ्यामध्ये इच्छाशक्ती आली कारण मला तसे संस्कार माझ्या गुरुजनांना, माझ्या वडिलांना, माझ्या गावातल्या चांगल्या मित्रमंडळींकडनं मिळाले. हे आपल्या मुलाबाळांवर, आपल्या पोरांवर, आपल्या पोरांच्या मित्रमैत्रिणींवर होतात की नाही हे बघण्याची नैतिक जबाबदारी तुमची सगळ्यांची आहे. सो लेट्स गो फर्दर. सूर्य जर अशा प्रकारे ऊर्जा फेकतो, सूर्याच्या निर्मितीच्या दरम्यान 1% पेक्षाही कमी कचरा जो फेकला गेला त्याच्यामुळे जर ग्रहमाला निर्माण झाली आणि ग्रह हे मातीचे, वायूचे, दगडगोट्यांचे गोल आहेत, तर माईक बंद ठेवा. तर कोणी मला हे सांगू शकेल का की ह्या ग्रह ताऱ्यांच्या अंगठ्या आणि तावीजनी अमकनी टमक आणि बुवा बाबांच्या आणि मुल्ला मौलवींच्या मागे लागून स्वतःला त्रास करून घेण्यात काही पॉइंट आहे का? पण लोकांना मी सांगितलेलं पटणार नाही, कदाचित मी मेल्यावरच कळेल. मग त्यासाठी आपण सगळ्यांनी जस्ट गिव्ह मी सेकंड, एकदा मॅडम चेक करा आवाज येतोय व्यवस्थित. येस सर. ओके ठीक, कारण आता लाईट आली आमच्याकडची तेव्हा आता परत नेटवर्क स्ट्रॉंग होईल. सो सांगण्याचा हेतू हा होता की आपण एक उदाहरण घेऊया ज्याच्याने तुमच्या मेंदूत पक्क बसणार की बाबा मी ते खरं आहे. कारण व्यवस्थित उदाहरण म्हणजे सोनाराने स्थान टोचलेले बरे असं आपण जे म्हणतो तसं. ऐका, असं विचार करा, आजपासता 85-90 वर्षापूर्वी जेव्हा कुठेतरी, आवाज बंद ठेव रे, आजपासून 85-90 वर्षापूर्वी जेव्हा कुठेतरी मद्रासमध्ये म्हणा, रामेश्वरांच्या आसपास एक छोटासा गरीब विद्यार्थी, ज्याला त्या काळी काही जाती धर्माचं पडलं नव्हतं, नंतरही भविष्यात त्यांनी ज्याच्यावर जास्त विचार केला, असा विद्यार्थी घरातल्या विपरीत परिस्थितीमुळे कुठेतरी न्यूजपेपर विकता अभ्यास करता करता BSc ग्रॅज्युएट झाला. मग त्याने इंजिनिअरिंग पण केलं. मग त्याला कुठेतरी फायटर प्लेनचा पायलट बनायचं होतं. गेला सिलेक्शनला, 8 वॅकन्सी होते, साहेबांचा नंबर 9 आला. म्हणून त्यांनी बंदूक उचलून ते आतंकवादी बनले नाही त्यांनी आई वडिलांना शिव्या दिल्या, नाही त्यांनी आत्महत्या केली. त्यांनी आणखीन मेहनत केली आणि एक गव्हर्नमेंट मिसाईल बनवणारी एजन्सी जॉईन केली, DRDO. पण गव्हर्नमेंट एजन्सी जॉईन करून आपल्याकडचे लोक काय करतात, भारत देशातले पैसे खातात, मोठ्या मोठ्या बिल्डिंगा बांधतात, है ना, फॉरेनला फिरायला जातात, स्विस बँकेत पैसे ठेवतात, मग राजकारण्यांसोबत बसून नोकऱ्या सोडून राजकारणात येतात आणि अशा प्रकारे स्वतःचा आणि स्वतःच्या फॅमिलीचाच फक्त उद्धार करतात आणि विसरून जातात की गव्हर्नमेंट नोकरी समाजाचा उद्धार करण्यासाठी असते. प्रत्येक भारतीयाचा उद्धार हा गव्हर्नमेंट नोकराला मिळालेल्या पैशाचं डायरेक्ट इनपुट आहे. त्यामुळे जर तुम्हाला हे करायचं, त्या माणसाने ते करायचं होतं, तर तो इतका सुस्वभावी होता व्यक्ती की त्याने तेच केलं. त्याने समाजाच्या भल्यासाठी दिवस रात्र मेहनत केली आणि मग इतकं काम केलं की पुढे ते नाही म्हणता म्हणता त्या संस्थेचे प्रमुख झाले. पुढे देशाचे म्हणजे काय, भारताचे प्रमुख सल्लागार झाले. पुढे भारताचे राष्ट्रपती सुद्धा त्यांना बनवण्यात आले. आणि जेव्हा राष्ट्रपती होऊन राष्ट्रपती भवनातून ते बाहेर पडले तेव्हा सुरुवातीला ज्या 2 बॅगा घेऊन आत घुसले होते तेच 2 बॅगा घेऊन बाहेर पडले. अशा व्यक्तीविषयी मला सांगायची तुम्हाला गरज आहे का? मी APJ कलामांविषयी बोलतोय. APJ कलाम हे महान होते. APJ कलाम चांगले शास्त्रज्ञ होते, चांगले व्यक्ती होते आणि APJ कलाम हे भारतातले सगळ्यात चांगले राष्ट्रपती होते. आणि असा राष्ट्रपती जर भारताला सारखा मिळत राहील तर भारत आजच्या डबल स्पीडने प्रगती करेल.
हे सांगायला संतोष टकलेची गरज नाही, पण हे विचारायला संतोष टकलेची गरज आहे की जेव्हा आपण एपीजे कलामांचं नाव घेतो तेव्हा आपण हा विचार करतो का की त्यांची जात काय होते, त्यांचा धर्म काय होता, मग ते किती वेळा दिवसातनं देवाच्या मागे धावायचे. आपल्याला हे सगळं, आवाज येतोय का माझा? येस सर. ओके, गुड, थँक्यू. जर आवाज येतोय तर मी कंटिन्यू करतो. अजून 15-20 मिनिटं मी कंटिन्यू करणार आहे, मग आपण क्लास क्लोज करू. त्यानंतर मी तुमचे प्रश्न घेईन जे चॅटबॉक्स मध्ये आले असतील. तर सांगण्याचा हेतू हा होता की जर अशा पद्धतीने मोठ्या माणसांच्या जात धर्मामध्ये आपल्याला इंटरेस्ट नसतो, जे स्वतःच्या हिमतीवर मेहनतीवर देशासाठी, समाजासाठी आणि कुटुंबासाठी उपयोगी आलेले असतात, तर मग आपण आपल्या जाती धर्मावर इतका गर्व आणि फक्र कशाला करतो? आपण काय ऍप्लिकेशन देऊन थोडंच आपल्या आईबाबाला जन्माला आलेलं असतो. इट्स अ जस्ट प्रोबॅबिलिस्टिक फ्लूक. आता या शब्दाचा अर्थ इंटरनेटवर शोधा. तर मला म्हणायचंय की जर तुम्हाला हे कळतं तर लक्षात घ्या की ह्या सगळ्या गोष्टी मी ज्या सांगितल्या त्यातून अर्थ हाच निघतो की आपण मानव हे आपण आपल्या भविष्याचे निर्माते आहोत. हे कोणी सांगितलं? हे स्वामी विवेकानंदांनी सांगितलं. काय सांगितलं? की ह्युमन बिईंग्स आर द आर्किटेक्ट ऑफ देअर ओन डेस्टिनी. माणूस हा त्याच्या भविष्याचा स्वतः निर्माण करता आहे. आणि हे अब्दुल कलामांसारख्या महान व्यक्तीच्या उदाहरणांवरून आपल्याला लगेच कळतं की नाही. त्यांना त्यासाठी कुठे जाऊन दंगली घडवाव्या लागल्या नाही, त्यासाठी कधी त्यांना 4 लोका देऊन नमाज पढावा लागला नाही, त्यासाठी त्यांना कुठे 4 स्पीकर दान करावे लागले नाही मशिदींवर देण्यासाठी. ते आयुष्यभर मेहनत करत होते. मेहनत करता करता भाषण देता देताच त्यांचा अस्त झाला. आणि अख्खा देश नाही तर दुनिया त्यांना लक्षात ठेवते, कारण ती व्यक्ती कुठेतरी समाजासाठी काम करत होती आणि त्यामध्ये जात धर्म भाषा हा महत्वाचा मुद्दा नव्हता. हे तुमच्या जर लक्षात आलं असेल. कोणीतरी मला म्यूट केलेलं, त्यामुळे मी स्वतःला अनम्यूट केलंय. थोडंसं ऐकायला आलं नसेल त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये, आपण कंटिन्यू. ओके, सो मी परत प्रेझेंटेशन मोड मध्ये जातो. सो आपण हे बोलत होतो की आपल्याही क्लासमध्ये आता जे प्रेझेंट आहेत त्याच्यात कोणीतरी फार महामूर्ख लोक आहेत की जे मला म्यूट करतायत. त्यांना कळत नाही की शेवटी बोलायचं मलाच आहे ना. आता तुम्हाला पटत नाही तर तुम्ही यू कॅन जस्ट गेट लॉस्ट, पण ते लोकांना कळत नाही. सो नाऊ कम टू की जर आज आपण या लेक्चरमध्ये आहोत आणि आपल्याला कळतं सगळ्यांना की माणसाची निर्मिती एक्सप्लेन होऊ शकते आणि ती एक नैसर्गिक प्रक्रियेचा भाग आहे. आणि हे एक्सप्लेन करण्याचं श्रेय थोडंफार सुरुवातीला डार्विन या शास्त्रज्ञाला जातं. त्याने 5-6 वर्ष जगाचा भ्रमण करून अभ्यास केला आणि ही केम टू द कन्क्लुजन दॅट इव्होल्युशन मे बी द फंडामेंटल विच कॅन एक्सप्लेन द ओरिजिन ऑफ स्पेसिस. म्हणजे काय? जीवमात्रांच्या निर्मितीमध्ये कुठेतरी उत्क्रांती ह्या कॉन्सेप्टचा फार महत्वाचा हा. Sir, you have been muted again. ठीक आहे. तर कोणीतरी मला सारखं म्यूट करतोय तर मी म्यूटचं जे बटन आहे ते समोर ठेवूनच काम करतो. प्रेझेंटेशनची जी स्लाइड तुम्हाला दिसत होती ती दिसत राहील. ती तुमच्या आता चित्रात नसेल समोर तरी काही करू शकत नाही. ओके, मी लेक्चर माझं लवकर संपवतोय. आपल्या लेक्चरच्या आज 2 पार्ट कव्हर करायचे होते, मग मी एकच लेक्चर कव्हर करून थांबीन. कारण हे कंटिन्युअस अनम्युटिंग जो माणूस करतोय त्याला हे कळलं पाहिजे की आय एम अवेलेबल फ्री. याचा अर्थ मी फालतू नाहीये. मलाही सरकार जितका पगार देतो आणि ज्या हुद्द्यावर मी काम करतो तिथे मी 1 तास माझा काढण्यासाठी बाहेर असे लोक आहेत की जे 50-50, 60-60 हजार रुपये फिता कापण्यासाठी घेतात. मी जर 3-3, 4-4 हजार लेक्चर भारतभर फिरून फुकट घेतो तर माझ्याही मनात काहीतरी भावना आहे देशप्रेमाविषयी आणि मानवतेला कुठेतरी बदलण्यासाठी. तर तुमच्या डोक्यात हे जात नाही तर तुमचं काही विशेष होऊ शकत नाही. असा माणूस नेहमीच लपून वार करतो, तो कधी समोर येत नाही. आणि मग हे लोक लपून वार करताना कधी जातीची कधी धर्माची चादर ओढून येतात. आणि मग अशा नालायक लोकांना ठेचण्याचं काम आपण केलं पाहिजे हे आपल्यातल्या समंजस लोकांना कळत नाही. सो नाऊ कम टू व्हेरी इम्पॉर्टंट. जो म्यूट करताना आढळेल त्याची आयडेंटिटी मला प्लीज पाठवा, म्हणजे मग मी त्याची काळजी नंतर घेईन. नाऊ कम टू व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट की आपण बोलत होतो की इव्होल्युशनच्या प्रक्रियेमध्ये माकडासारख्या प्रजातीपासून जर माणूस इव्हॉल्व्ह झाला असेल तर हे फार महत्वाचं आहे की माकडं कुठून आली. सो माकडं कुठून आली या गोष्टीचा महत्वाचा मुद्दा येतो की कुठल्या तरी सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये बदल होऊन या सस्तन प्राण्यांची निर्मिती झाली आहे. मग सरपटणारे प्राणी कुठून आले? मग ते सरपटणारे प्राणी कुठून आले असा शोध घेत जर आपण प्राणीच कुठून आले
याचं उत्तर जीव निर्मिती कशी झाली असं शोधण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या सहज लक्षात येईल की जीवनिर्मितीला कारण पाणी. आणि मग जर पाणी कुठून आलं या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला तर लक्षात येईल की पाणी हे पृथ्वीवर एखाद्या उल्कापातामुळे, अश्नीमुळे, मिटिओरमुळे आलं. जर हे सगळं अश्नी, मिटिओर या सगळ्या माध्यमातून पृथ्वीवर आलं असेल तर ओरिजिनल पाणी जे अश्नी वगैरेवर बर्फाच्या फॉर्म मध्ये असतं ते कुठून बनलं. सो यू विल बी शॉक टू नो की हे सगळं पाणी म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजन आहे. मग मूळ मुद्दा येतो की हायड्रोजन, ऑक्सिजन सारखे जे 118 एलिमेंट्स आहेत पिरियॉडिक टेबल आवर्त सारणीमध्ये जे आपण बघतो, अभ्यास करतो, ते कुठून आले. हे सगळे ताऱ्यांच्या फॅक्टरीमध्ये बनतात. सो हे सगळे जे ताऱ्यांच्या फॅक्टरीमध्ये बनतात हे ताऱ्यांची फॅक्टरी म्हणजे ॲटॉमिक फ्युजन रिॲक्शन. मी जिथे काम करतो भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर म्हणजे ॲटॉमिक न्यूक्लिअर फिशन रिॲक्शन. फिशन रिॲक्शन म्हणजे थोडंफार तुम्हाला लगेचचं वाटणारं पण जे चुकीचं उदाहरण आहे ते म्हणजे ॲटम बॉम्ब. पण खरं उदाहरण काय आहे. खरं उदाहरण आहे तुम्हाला ज्या प्रकारे अणुऊर्जेच्या माध्यमातून इलेक्ट्रिसिटी पोहोचवली जाते. जैतापूरचा प्रकल्प असेल, नाही तर मुंबईचा प्रकल्प असेल, तारापूरचा प्रकल्प आहे, कोटाचा प्रकल्प आहे, आणि न्यूक्लिअर मेडिसिन ज्याच्याने कॅन्सरवर वगैरे ट्रीटमेंट. अशा अनेकाविध उपयोग आहेत न्यूक्लिअर एनर्जीचे. त्यातला एक कॉन्सेप्ट आहे न्यूक्लिअर फिशन. आणि न्यूक्लिअर फ्युजन काय, हायड्रोजन बॉम्ब किंवा सूर्यावर चालणारी प्रक्रिया. आणि सूर्य जेव्हा मरणार तेव्हा ज्या प्रक्रियेने तो सगळे एलिमेंट बनवणार त्याला म्हणणार सुपरनोवा, हायपरनोवा रिॲक्शन. अशा प्रक्रियेमध्ये 118 एलिमेंट बनले, ते इकडे तिकडे उडाले, एकमेकांना भेटले, त्यातून कधी पाणी, कधी अमक, कधी टमक तयार झालं. ते पाणी पृथ्वीवर आलं आणि मग पृथ्वीवर आल्यानंतर त्या पाण्यातून कुठेतरी असे सिंगल सेल्युलर जीव जन्माला आले. मग या सिंगल सेल्युलर जीव मधना असे मल्टी सेल्युलर जीव जन्माला आले. मग एवढे मोठे डायनासोर जन्माला आले आणि हे डायनासोर एक दिवस अचानक मेले. का मेले. कारण मंदिरात जात नव्हते, मशिदीत जात नव्हते, चर्चमध्ये जात नव्हते, बुद्ध विहारात जात नव्हते. बरोबर. एक छोटासा उल्कापात कुठेतरी अमेरिकेच्या खाली मेक्सिको परिसरात झाला आणि सगळे जीव गायब झाले. पृथ्वीवरचं वातावरण इतकं खराब झालं की परत जीव बनण्याच्या प्रक्रियेला बराच मोठा ब्रेक मिळाला. जेव्हा एक मिनिट, हा, कोणीतरी म्यूट करेल म्हणून मी परत माझ्या स्क्रीनला आलोय, म्हणजे कोणीतरी म्यूट करायला नको. तर अशा प्रकारे सगळे जीव नेस्तनाबूत झाल्यानंतर कुठेतरी इव्होल्युशनची प्रक्रिया बऱ्याच वर्षानंतर सुरू झाली. तेव्हा तुमच्या चित्रात दाखवल्याप्रमाणे एक जीव विकास करत होता. त्याचा माशाप्रमाणे पाण्याखाली लपता येत नव्हतं, त्याला डायनासोर प्रमाणे मोठं शरीर नव्हतं, सापांप्रमाणे विष नव्हतं, पक्ष्यांप्रमाणे आकाशात उडता येत नव्हतं, वाकस्यांप्रमाणे पंजे नव्हते. मग तो स्वतःचा जीव वाचवणार कसा. मग तो स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी काय केलं, हातपायांसोबत तो डोकं वापरायला लागला. आणि डोकं वापरता वापरता त्याच्या मेंदूचा विकास झाला. त्यांनी चाकं बनवली, त्यांनी शेती करायला सुरुवात केली, त्यांनी हत्यारं बनवली, त्यांनी प्राणी पाळायला सुरुवात केली. असं करता करता घर बिरं बांधता बांधता तो सेटल झाला. ही प्रक्रिया घडली 5-10 हजार वर्षापूर्वी. अशा प्राण्याने पुढे प्रगती करत 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 भौतिक प्रगती भरपूर केली, पण औद्योगिक किंवा वैज्ञानिक प्रगती झाली नव्हती. ती कुठेतरी 1000, 2000, 3000 वर्षापूर्वी सुरू झाली आणि खऱ्या अर्थाने तिला चालना मिळाली 200-300 वर्षापूर्वी औद्योगिक उत्क्रांतीने, म्हणजे इंडस्ट्रियल रिव्होल्युशन. 200 वर्षापूर्वी मशिनी आल्या, 60 वर्षापूर्वी कॉम्प्युटर आला, 30 वर्षापूर्वी मोबाईल आला, आणि आज तो जीव त्याच्या मोबाईलच्या माध्यमाने, तुम्हाला चित्रात दाखवल्याप्रमाणे कॉम्प्युटरच्या माध्यमाने पूर्ण दुनियेवर राज्य करतो. असा हा जो पूर्ण दुनियेवर राज्य करणारा जीव आहे, ज्याला आपण माणूस म्हणतो, त्याने पूर्ण दुनियेवर राज्य करणं किंवा पूर्ण दुनियेची माहिती मिळवण्याचं हे जे तंत्रज्ञान हासिल केलेलं आहे, मिळवलेलं आहे, हे त्याच्या मेंदूचा उपयोग आहे. त्याच्या पूर्वजांनी केलेल्या मेंदूचा उपयोग आहे. त्याने निर्माण केलेल्या साधन सामुग्रीचा उपयोग आहे. आणि ही साधन सामुग्री जो तो वापरतो ती त्यांनी निसर्गातून घेतली. म्हणून मानव जातीला कुठल्याही काळामध्ये खऱ्या अर्थाने आदर करायचा आहे आपल्या पूर्वजांच्या आणि समकालीन मेहनत करणाऱ्या माणसांचा. आणि खऱ्या अर्थाने संरक्षण करायचंय निसर्गाचं, नाही कुठल्या जातीचं, नाही कुठल्या धर्माचं. म्हणजे तुम्हाला जर कळत असेल की माणसाच्या फंडामेंटल ड्युटीमध्ये पहिलं काम आहे माणसाचा आदर करणे, माणसाची काळजी घेणे, माणसावर प्रेम करणे आणि निसर्गाचं संरक्षण आणि संवर्धन करणे.
सकाळी दात ब्रश करताना नळ चालू ठेवायचा नाही. विनाकारण जाऊन मोठे मोठे जलाशय केमिकल मिक्स करून खराब करायचे नाही. शेतीसाठी विनाकारण खूप पाणी वापरायचं नाही. शेती बदलून बदलून घ्यायची. अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला सांगितल्या जाऊ शकतात. पण ओरिजिन ऑफ युनिव्हर्स, विश्व निर्मिती आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या व्याख्यानावरचा पार्ट 1 संपला. विश्व निर्मिती आणि विश्वाचा पसारा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन हा पार्ट 2 आणि करिअर गायडन्स हा पार्ट 3. हे 2 लेक्चर तुमचे तेव्हाच होतील जेव्हा मला हे कळेल तुमच्याकडून की लेक्चरमध्ये मूर्खासारखं कोण कोण वागत होत. हे जेव्हा मला क्लिअर होईल तेव्हा आपण पुढे जाणार आहोत. तोपर्यंत लेक्चर होणार नाही. आता तुमच्या चॅट बॉक्समध्ये तुम्ही कितीही विचित्र वागलात तरी मी विचित्र वागणार नाहीये. मी फक्त लोकांना टाईट करतो. ओके, फक्त माझं काम आहे की तुम्हाला आवडतं ते. आता उदाहरणार्थ प्रेझेंटली 70 लोक आहेत. 70 लोकांना आवडतं म्हणून ते प्रेझेंट आहेत म्हणजे मी बोलणार, आणि त्यांना आवडतं ते नाही बोलणार, जे योग्य आहे ते बोलणार. तर जे चॅटबॉक्समध्ये प्रश्न आहेत त्यांची उत्तरं देतो, पण त्याच्या आधी मी थोडक्यात तुम्हाला आमच्या सोशल ऍक्टिव्हिटीज विषयी सांगतो. कदाचित तुम्हा मुलांना त्याचा उपयोग होईल. पहिली ऍक्टिव्हिटी आहे, प्रश्न यामध्ये असतील तसे तर बघू नंतर. मला प्रश्न विचारण्यात आला की सर तुम्ही कुठे राहता? मी मुंबई पासून 30 किलोमीटर असलेल्या पनवेल पासून 8 किलोमीटर असलेल्या शिरढोण गावात राहतो. कर्नाळा अभयारण्यापासून 2 किलोमीटरवर राहतो. कर्नाळ्याच्या डोंगराच्या पाठीमागे. तिथे एक चांगल्या अर्धा एकर जागेत मी राहतो, कारण ती माझ्या आई वडिलांनी मेहनतीने निर्माण केलेलं ते छोटंसं संकुल आहे. छोट्याशा 2 इमारती आहेत. एका छोट्या जागेत आम्ही राहतो सगळी फॅमिली, आणि एक मोठ्या बिल्डिंग मध्ये गरीब गरजू हुशार होतकरू मुलांसाठी हॉस्टेल आहे, जिथे 12वी नंतरचं डिस्टन्स एज्युकेशन म्हणा किंवा युपीएससी एमपीएससी ची तयारी म्हणा किंवा बँकिंगची तयारी म्हणा, पण कॉलेजला न जाणारी मुलं मोफत येऊन राहू शकतात. आई वडिलांच्या परमिशनने ही मुलं येऊन राहू शकतात. त्यांचा जेवणाचा खर्च तीच मुलं करतात. सामान सुमान लागलं तर आम्ही आणून देतो, पण जेवण बनवणं आणि स्वतःचा अभ्यास स्वतः बघणं, ऑनलाईन त्यांचा क्लास घेतला जातो. त्याची फार माफक फीज असते. जर देणे शक्य असेल तर द्यायची, नाही तर ते फुल फ्री मध्ये चालतं. असेच युपीएससी एमपीएससी गेट सारख्या महत्वाच्या, सीईटी जीआरई कॅट सारख्या महत्वाच्या परीक्षांवर जर मार्गदर्शन होतं मोफत आणि कमी पैशात, तर अगदी नर्सरी पासून 12वी पर्यंतचं पण ऑनलाईन मार्गदर्शन मागचा 1 वर्ष आणि मागचे 22 वर्ष माझ्या मित्रांचा एक गट माझे वेलविशर चालवतात माझ्या नावाखाली. त्यामध्ये नर्सरी पासून 12वी पर्यंतचे सगळे महाराष्ट्र बोर्डचे क्लासेस होतात. फीज असते कारण टीचरना आपण खूप चांगले पैसे देतो. काही इतर क्लासेस होतात, जसं जर्मन लँग्वेजचा क्लास होतो, जॅपनीज लँग्वेजचा क्लास होतो, नॉन मराठी भाषिकांसाठी मराठी भाषेचा क्लास होतो, इंग्लिश स्पीकिंगचा क्लास होतो, खगोल विज्ञानावर पण क्लास होतो, म्हणजे ॲस्ट्रॉनॉमीचे कोर्स होतात. IIT GE वगैरेचं इंजिनिअरिंगच्या वगैरे तयारीसाठी ज्या मुलांना लेक्चर म्हणजे प्रिपरेशन करायचं, त्यांचा 6वी 7वी पासूनच फाउंडेशन कोर्स घेतला जातो. या सगळ्याच्या माहितीसाठी फक्त मला एक छोटासा मेसेज करायचा आहे माझ्या व्हॉट्सअप नंबरवर, जो नंबर चॅटबॉक्समध्ये मी आत्ता लिहितोय, आणि ग्रुपवर मी तो नंबर टाकीन. त्यामुळे जास्त चिंता करायची गरज नाही. ग्रुपवर तुम्ही सहभागी झालाय नसाल तर सहभागी होऊन जा. ठीक आहे, हा माझा नंबर आहे व्हॉट्सअपचा, ज्याच्यावर तुम्ही जर पिंग केलं तर मी तुम्हाला रिप्लाय करीन. मला मेसेज करताना स्वतःचं नाव, इयत्ता, पत्ता म्हणजे ऍड्रेस, लोकेशन हे सगळं टाकायचं. आता तुमच्यासाठी सगळ्यांसाठी एक छोटीशी रिक्वेस्ट की आजच्या लेक्चरमध्ये जे आपण शिकलो त्यातला माझा स्वभाव तुम्हाला माझ्या बोलण्यातून वागण्यातून कळला. यात माझी नैतिकता ही आहे की समाजाचं भलं होत असेल त्यासाठी स्वतःला जितका त्रास करता येईल ते करायचा, पण समाजाला विनाकारण लाडावून ठेवायचं नाही. कुणाला डोक्यावर विनाकारण घ्यायचं नाही, असं माझं मत आहे, कारण मी काही राजकारणी नाही. हा संस्कार तुम्ही आई वडील पण बाळगा. मुलांवर योग्य संस्कार शिस्त लावली की अगदी 10वी फेल पोरगा सुद्धा आयुष्यात खूप काही करू शकतो स्वतःसाठी, समाजासाठी. पण उगाच लाड केल्याने मुलं फुकट जातात आणि इंजिनियर झाल्यानंतरही नोकरी मिळत नाही. PhD माणूस पण म्हणतो काय झाली PhD तर मला नोकरी मिळेल. बंद करा, तुमचा व्हिडिओ पण बंद करा. तुम्हाला बघायला कोणी नाही आलं इथे. तुम्हाला तुमचा व्हिडिओ कळत नाही का? श्रीनाथ, स्वतःची ऍडव्हर्टाइजमेंट करण्यासाठी युट्यूब आणि इंटरनेट अवेलेबल आहे. तुमची शायनिंग तिकडे चालू ठेवा. ओके, इथे जरा चालू आहे तसं त्या पद्धतीने घ्या. शाळेत गेल्यानंतर फक्त शायनिंग मारता म्हणून भारतामध्ये इतके लोक सुशिक्षित आहेत, जगात जितके नाही तितके, तरी भारताचं रिसर्च कंट्रीब्युशन इज लेस दॅन 0.1% इन वर्ल्ड. तर ह्या गोष्टीचं वाईट यासाठी वाटतं
की भारतामधले 80-90% शिकले सवरलेले लोक अनयुजेबल आहे. जे नालायक याचा शब्द वापरायचा होता, पण त्याच्याने पण तुम्हाला वाईट वाटतं. त्यामुळे सांगण्याचा हेतू की माझ्या सोशल ऍक्टिव्हिटी मधला एक प्रोजेक्ट सांगितला. दुसरा प्रोजेक्ट, मला अशा प्रकारचे मोफत लेक्चर द्यायला आवडतात. पूर्वी जाण्या येण्याचा खर्च व्हायचा, आजकाल इंटरनेटवर असल्या कारणाने आम्ही गुगल मीटचं पेड व्हर्जन घेतलंय, त्यामुळे ते बऱ्यापैकी सोयीस्कर होतं. ही सगळी व्याख्यानं इंटरनेटवर, गुगल आणि युट्यूबवर माझी मोफत अवेलेबल आहेत. फक्त गुगलवर संतोष टकले शोधायची गरज आहे. लेक्चर नंतर जर तुम्हाला माझं बोलणं फीडबॅक देण्याची इच्छा असेल तर मी तुम्हाला दोन्ही व्हॉट्सअप ग्रुपला एक मेसेज टाकतोय की फीडबॅक कुठे द्यायचा. तिथे तुम्ही तुमचा वाटलेला फीडबॅक देऊ शकता. 1 स्टार, 2 स्टार, 3 स्टार, 4 स्टार की 5 स्टार, ते तुम्ही इच्छा तुमच्या हिशोबाने ठरवा. आता आपण चालतोय तुमच्या प्रश्नांकडे. त्यासाठी मला थोडा वेळ लागणार, कारण मला ते सगळे सुरुवातीपासून वाचावे लागेल. तर जरा वेळ द्या, 2च मिनिटं. त्या दरम्यान मला कोणी म्यूट करू नका विनाकारण. माईक बंद ठेवा, माईक बंद ठेवा. जस्ट थांबा. डायनासोर डिसअपियर अप्रॉक्सिमेटली 7 करोड. बरोबर, व्हेरी गुड. रिंकल वालेकर, व्हेरी गुड आन्सर. पुढे कोण? ब्रह्मांडातून एकूण किती सूर्यमाला आहे? ओके, ते आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहोत. पण तुमच्या प्रश्नाचं उत्तर, प्रत्येक आकाशगंगेत 100 अब्ज सूर्य किंवा तारे असतात असं पकडा, ऍव्हरेजली 100-200 अब्ज, आणि अशा 100-200 अब्ज सूर्यमाला आहे, सॉरी आकाशगंगा आहे. आणि हे सगळं जे आहे हे 5-6% आहे. उरलेलं 95% आपल्याला कळतच नाही. म्हणजे त्याला डार्क मॅटर, डार्क एनर्जी म्हटलं जातं. तर हे तुम्हाला कळलं असेल. पुढचं लेक्चर अटेंड करायचं असेल तर ते आपले ग्रुप आहेत. ग्रुप 2 ची लिंक मी परत टाकीन. पहिल्या ग्रुपला सगळ्या मित्रांना तिकडे जॉईन व्हायला सांगा. मग आपण पुढच्या वीकेंडला किंवा आठवड्यात कधीतरी संध्याकाळी 7-8च्या वाजता आपण पुढचं लेक्चर कंटिन्यू करू. पुढचा प्रश्न, आनंद मोरे, प्लीज चेक युनिट. सर, ब्रह्मांडात किती सूर्यमाला आहेत? सर, आवाज कट होतोय. ओके, युनिव्हर्स इज हाऊ बिग? त्याचं आपण पुढच्या वेळी घेऊ. कारण रिअली म्हणजे लाईट इयर्स मध्ये बोलायचं झालं तर काहीतरी ते 90 बिलियन लाईट इयर्स वगैरे असं काहीतरी त्याचं प्रमाण आहे. ते आपण तिथे नंतर नक्की घेऊया. तर साऊंड इज ब्रेकिंग, नेटवर्क. हाऊ मेनी स्टार्स आर देअर इन स्पेस? याचं उत्तर आपण दिलं. ओके, अनकाउंटेबल स्टार्स प्रेझेंट इन स्पेस इज द रॉंग आन्सर. सो रिंकल, एक उत्तर छान दिलं. दुसरं उत्तर कदाचित लहानपणापासून आपल्याला शिकवलं जातं, त्याच्यामुळे थोडं चुकीचं दिलं गेलंय. इट्स ओके. There are countable stars, or at least we have countable numbers. So let's not get into this technical discussion. आपण एक मोठा ग्रुप बनवणार आहोत. मराठी विज्ञान परिषद करतेच. पण जर तुम्हा सगळ्यांना जर एखादं लेक्चर माझ्या घरी हवंय आणि तुम्हाला जर सगळ्यांना बस करून येणं परवडणार असेल तर आपण इकडे एक दिवस संध्याकाळी भेटू आणि मग तुम्हाला आकाशातले तारे दाखवू. सर, चायना हॅज मेड आर्टिफिशियल सन. हाऊ इट वर्क? इट वर्क्स ऑन व्हेरी इम्पॉर्टंट थिंग कॉल्ड थर्मोन्यूक्लिअर रिॲक्शन, न्यूक्लिअर फ्युजन. आणि यासाठी एक आयटर नावाचा इंटरनॅशनल थर्मोन्यूक्लिअर रिॲक्टर चालू आहे, जो पॅरिस, फ्रान्समध्ये चालू आहे. आणि याचीच एक पॅरलल टेक्नॉलॉजी चायनाने डेव्हलप केली. आणि चायना असं म्हणते की आमची टेक्नॉलॉजी सक्सेसफुल आहे. इट इज ऑब्वियस. चायनातल्या लोकांच्या बाबतीत एक गोष्ट नक्की, ते फक्त शायनिंग मारत नाही, ते खूप मेहनती लोक आहेत. आणि सरकारचं कडक लक्ष असतं की प्रत्येक माणूस देशासाठी काहीतरी काम करतो. आपल्या इथे काय असतो, ग्रामपंचायतीच्या सरपंचाला आणि सदस्याला पण इतका माज असतो आणि मान असतो की तो सगळ्यांना पदार्थ समजायला लागतो. मग आमदारांचा आणि खासदारांचा आणि मंत्र्यांचं तर काय बोलायचं. आणि मग अशी ही नालायक माणसं कुठेतरी सामान्य माणसामध्ये एक न्यूनगंड निर्माण करतात की तो कशाला लायक नाही. तुम्हाला सगळ्यांना हे कळलं पाहिजे की आपण खूप लायक आहोत. आपण अगदी चायनाला कॉम्पिटिशन देऊ शकतो जर प्रत्येक व्यक्ती मेहनती आणि बुद्धिमान पद्धतीने प्रत्येक काम करेल आणि प्रत्येकाच्या चांगल्या गोष्टीचं कौतुक होईल आणि चुकीच्या गोष्टीवर कुठेतरी कडक पद्धतीने, शिस्तबद्ध पद्धतीने, संविधानिक पद्धतीने योग्य मार्गावर आणण्यासाठी प्रयत्न केले. ओके. सर, चायना मेड कोण हा मिस्टेरियस बघा किती मेंटल आहे. 10 वेळा एकच प्रश्न विचार. आता प्रश्न विचारला तर शेवटी उत्तर देणार हे सांगितलंय ना. मग तू जर तुमचं म्हणजे जर हायपर आहात तर घरीच बसायचं, नाही तर मग लावायचा हायफाय क्लास 10 लाखांचा. आमची लेवल नाहीये सांगण्याची तुम्हाला कदाचित. ऍप्रिशिएट युअर इन्फॉर्मेशन कन्व्हर्शन. नो वन पेज अटेन्शन ऑन. नाही, असं काही नाही आहे नदाबजी. एव्हरीवन पेज अटेन्शन. ओके. मी जर मागचे 25 वर्ष स्वतःचं ऑफिस 12 तास सांभाळून आणि 24 तास ऑन ड्युटी बिंग ग्रुप ए क्लास 1 गॅझेटेड ऑफिसर, जर स्वतः माझ्या सुट्ट्या वापरून आणि पैसे वापरून आणि एनर्जी वापरून आणि मला आवडणारा खेळाचा वेळ सोडून जर 3-3.5 हजार लेक्चर देशभर, अरुणाचल प्रदेश, काश्मीर
अगदी बहुसंख्य मुस्लिम असो, नाही तर बहुसंख्य हिंदू असो, नाही तर बहुसंख्य कॅथलिक असो, अशा ठिकाणी जाऊन जर लेक्चर दिलेत तर समाजामध्ये बदल होण्याची शक्यता असते. प्रत्येकाने आपल्या घरात काम केलं पाहिजे, प्रत्येकाने आपल्या धर्मात काम केलं पाहिजे, प्रत्येकाने आपल्या जातीत काम केलं पाहिजे. संतोष टकले हिंदू धर्मामध्ये बोलतील काही तर लोक समजून घेतात, कारण मी त्या धर्माचा आणि त्या जातीचा एक भाग आहे. पण मी दुसऱ्या धर्मामध्ये बोलायला लागलो तर त्या लोकांना ऑटोमॅटिकली आय फील आउटसाइड. सो प्रत्येकाने भारतात राहत असताना भारतीय हाच आपला सर्वांगीण एकमेव कॉमन पॉइंट पकडून जाती धर्मामध्ये असलेल्या गैरसमजुतींवर अतिशय घणाघाती प्रहार केला पाहिजे असं मला वाटतं. मास्टेरियस चायना 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 असं तर कोणतरी श्यामसात नडाप पण घुसले चायनामध्ये. ओके, घुसा त्यांचं काय होऊ शकत नाही. सेंड ऑल क्वेश्चन्स बाय व्हॉट्सअप. हा, आता हे जे मॅडमने टाकलंय ते काय, आपण पुढच्या लेक्चर्स मध्ये जे काही घेणार आहोत करिअर विषयी तुमचे प्रश्न मला ईमेल करा आणि तो ईमेल मी शेअर करणार आहे व्हॉट्सअप ग्रुपवर. आणि ते व्हॉट्सअप ग्रुप कुठे आहेत दोन ते तुम्हाला माहिती. MVP सायंटिस्ट इंटरॅक्शन असं काहीतरी एक ग्रुप आहे, तशा टाईपचा MVP सायंटिस्ट इंटरॅक्शन 2 पण बनवलाय. 3 लागलं तर 3 पण बनवू. त्याच्यामध्ये तुमचे करिअर विषयक सगळे प्रश्न आले, ते प्रश्न आणि माझं सुरुवातीची समरी एवढीच माहिती तुम्हाला दिली जाईल त्या लेक्चरमध्ये, जर ते लेक्चर होणार असेल. माय नंबर इज अवेलेबल ऑन इंटरनेट. आय डोंट हॅव व्हॉट्सअप नंबर. आहे इंटरनेट, जरा शोधायचं. सगळं तुम्हाला खाऊन पिऊन गिळून पचवून टॉयलेट करून दिलं जाणार नाही. APJ अब्दुल कलाम इज ग्रेट आणि बाकी सगळे ग्रेट नाही आहेत, तुम्ही पण ग्रेट आहात स्वतः. तर व्हॉइस इज ब्रेकिंग तर चायना, अरे बापरे, चायनावाला तर चायनाला पाठवून देण्याच्या लायकीचा झालाय. अजून एक संदीप चिखलकरना पण टेस्ट करायचं. ओके, हे जे ग्रुप आहे ना, हा संदीप चिखलकर, मेस्टेरियस, शामसाद, नपात, नदाफ, पुढच्या वेळी जर असं नॉनसेन्सिकल केलं ना तर उचकवलं जाईल. आणि तुमचं आता सगळे डिटेल्स आले याच्यावरनं मी तुम्हाला जगाच्या कोपऱ्यात झांबियात जाऊन लपलात ना तरी शोधू शकतो, फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. तेव्हा जरा ना नॉर्मल वागा. इंटरनेटवर एक छान गोष्ट आहे, यू कॅन बी ट्रेस्ड एनीवेअर इन द कॉर्नर ऑफ वर्ल्ड युनिवर्स. तेव्हा आपण फार शहाणे आहोत, आपल्याला फार अक्कल आहे, यातनं जरा बाहेर या. बुक नाहीये माझं. ओके, आय डोंट राईट बुक्स. इंटरनेटवर इतके बुक्स आणि इतक्या नोट्स सगळ्या प्रकारच्या अभ्यासाच्या उपलब्ध आहेत. का आई वडिलांना त्रास देऊन नोट्स आणि बुक्स विकत घेणारे महाभाग आहेत, त्यांना आई वडिलांच्या पैशांची चिंता नाही. इंटरनेटच्या छोट्याशा मोबाईलवर तुम्हाला जगातलं सगळं नॉलेज मिळू शकतं. आपण जे हॉस्टेल चालवतो तिथे मात्र चांगल्या लेखकांची बरीच पुस्तकं आहेत, ती तुमच्यासाठी मोफत आहेत. म्हणजे जर हॉस्टेलला येऊन जर तुम्ही राहणार असाल तर पुस्तकांची गरज नाही, राहण्याची साठी एक चांगली जागा आहे शांत. तुम्हाला मार्गदर्शनासाठी मी कधी कधी उपलब्ध असतो. वर ऑनलाईन मार्गदर्शन दररोज 1 तास दिलं जातं. एवढ्या सगळ्यानंतर पण जर IAS आणि IPS होता येणार नसेल तर मग प्रॉब्लेम असा आहे की आडात नाही तर पोहऱ्यात कुठून असं. ओके, रिमोट सेन्सिंग काय होता सर? रिमोट सेन्सिंग म्हणजे रिमोटली सेन्सिंग. तुमच्या रिमोटली तुमचं टीव्ही चालतो. इट इज समथिंग रिलेटेड टू द रिमोट सेन्सिंग टेक्नॉलॉजी. Additional information can be searched on the internet. Sputnik means what? Sputnik is the first space probe of the Russia. त्याचा टेक्निकल किंवा लिटरल मिनिंग शोधायचं, ते इंटरनेटवर फक्त व्हॉट स्पुटनिक मीन्स एवढं टाकायचं. हाऊ मेनी सॅटेलाइट्स आर प्रेझेंट इन युनिवर्स? सॅटेलाइट्स 2 प्रकारचे, एक उपग्रह आणि एक आर्टिफिशियल सॅटेलाइट. जर आर्टिफिशियल सॅटेलाइटचा विचार करत असाल तर कमीत कमी 10-20 हजार आर्टिफिशियल सॅटेलाइट मानवनिर्मित पृथ्वीभोवती फिरत आहेत. How many galaxies? 100 billion galaxies or plus. Sir, is there any universe before dawn of time? Good question, but then this is to be searched. हा एक फार छान प्रश्न आहे. ओके, नो एव्हरीवन अँड यू ऑल्सो ग्रेट. अच्छा, ओके, व्हेरी गुड. जराही काही असं बोललेलं चालत नाही ना, लगेच रिस्पॉन्स. फक्त तोंड चालवता येतं आपल्याकडच्या लोकांना. सो एनिवेज, थँक्यू व्हेरी मच फॉर युअर काइंड पेशंट लिस्निंग. आणि आता शेवटपर्यंत जे 50 लोक प्रेझेंट आहेत त्यांचं मनापासून आभार. आणि शेवटपर्यंत प्रेझेंट राहणे म्हणजे आपल्याकडे कौतुकच. माझा पुरस्कार मिळाला की मी चाललो पळून सभागृहातून, अशा प्रकारची मानसिकता वाढते. तुम्हाला जर फीडबॅक द्यायचा असेल तर मी फीडबॅकची लिंक व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करतोय, तुम्ही प्लीज शेअर करू शकता. बरेचसे व्हिडिओ पण अवेलेबल आहेत. अरे राम, JP पवार, तुम्हाला ऐकायला येतं का? मी हे म्हणालो की माझं काही UPSC MPSCचं पुस्तक नाहीये. मी सापांवर पुस्तक लिहिलं कारण त्याची गरज होती, म्हणून ते सापांवरचं इंटरनेटवर फ्री पुस्तक आहे. UPSC MPSCच्या फ्री नोट्स इंटरनेटवर आहेत, लोकांच्या, चांगल्या लोकांच्या, जे मागचे 20, 30, 40 वर्ष नोट्स काढतायत.
मी सायंटिस्ट आहे, टेक्निकल माणूस आहे, माझा युपीएससी एमपीएससी दूर दूरपर्यंतचा संबंध नाही. पण गरीब घरातून युपीएससी एमपीएससी अस्पायरंट व्हावे म्हणून आपण एक फॅसिलिटी जनरेट केली आहे, जिथे पोरांना आपण मोफत ठेवतो 2-3 वर्ष. इज इट क्लिअर? हा. सो आता आपण क्लास क्लोज करतोय. बघा अजूनही झोपेतले लोक आहेत. आकाश तलगुडे, जा मस्तपैकी जेवा आणि झोपा. ओके, थँक्यू सो मच. आपण आता शांतपणे लेक्चर बंद करतोय. पुढच्या लेक्चरच्या बाबतीत मला फीडबॅक शिवलिंग सर किंवा नेर्ले सर देतील. तुम्ही सगळ्यांनी क्लासमध्ये उपस्थिती दाखवली. जे डिसिप्लिन पद्धतीने ज्यांनी क्लास अटेंड केला त्यांच्यासाठी मनापासून आभार. बाकी सगळ्या लोकांना त्यांच्या मेंदूवर उपाय करायची गरज आहे. थँक्यू व्हेरी मच. टाटा, बाय बाय. यू कॅन लीव्ह द मीटिंग. थँक्यू सो मच. बाय सर. चलो अभी थैंक यू जल्दी. सर. हाँ, थैंक यू बाय बाय बाय. चलो चलो जल्दी. टाटा, बाय बाय. बाय सर. बाय बाय. बाय सर. बाय बाय सर. बाय बाय सर. बाय बाय सर. बाय 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 सर. बाय बाय. अजून 14 बाय बोलायचे. 14 लोक आहेत. बाय 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 बाय. चलो चलो चलो, बाकी लोग सो गए क्या? हाँ, बाय बाय बाय. चलो, लीव द क्लास as early as possible. Please.